एव्हरेस्टला जायला 35 लाख रुपये खर्च आहे. तर आई म्हटली की बाळा हे आपल्यासारख्यांचे शौक नाही आहेत रे, ह्याला खूप पैसा लागतो. आपल्या नवऱ्याला एव्हरेस्टला पाठवणं म्हणजे आपणच त्याला म्हणलं की जा तू सुसाईड करू. कधी मृत्यू आपण डोळ्यांनी पाहिलाय का? मी मृत्यू एव्हरेस्टला पाहिला. मला एव्हरेस्टला जायचं आहे तर ते मी जाणार आहे, माझं फिक्स आहे. मला दादा कसे आहेत? एकदम मजेत? एकदम मजेत. ॲड्रेस पण खूप इझी होता, त्यामुळे पोहोचणंही मॅपवर एकदम सोपं झालं. ओके. बाकी कसं चालू आहे? कालचा ट्रेक कसा झाला? एकदम छान. म्हणजे थोडासा रात्री आता ट्रेक म्हटल्यावर उशीर होतोच यायला, थोडंसं नियोजन आणि मॅनेजमेंट असल्यामुळे बरोबर लेट होतं, पण छान झालं एकदम मजेत ना. तर दादा सगळ्यांना असा प्रश्न पडलाय की एक लिंबू पाणी विकणारा मुलगा हा एव्हरेस्ट शिखर त्यांनी क्लाइम्ब केलेला आणि परतलेत ते एव्हरेस्ट क्लाइम्ब करून, तर तुझ्याकडून ऐकायचं आहे आम्हाला. येस, ॲक्च्युली तुम्ही जे म्हटलात ते खरं आहे. एक लिंबू सरबत विकणारा मुलगा तर तो एव्हरेस्टच्या शिखरापर्यंत पोहोचतो. खरंच ही जर्नी तेवढी वाटते तेवढी आपण जसं 2 शब्दात किंवा 2 वाक्यात बोलतो ना, तर तसं नाही आहे. त्यासाठी आयुष्यातला अनेक वर्षांचा संघर्ष आहे. संघर्ष म्हणण्यापेक्षा आयुष्यामध्ये आलेले चॅलेंजेस आपण फेस करत जेव्हा पुढे जातो त्यावेळेस अनुभव येतात आणि त्या अनुभवांच्या जोरावर आपण शिकत पुढे जातो आणि मग आपण एक पुढं आपल्या ध्येयावर किंवा शिखरावर पोहोचत असतो. तर बरोबर आहे, मी लिंबू सरबत विकत होतो सिंहगडावर. माझ्या आईचा स्टॉल आहे, मग आईला मदत करणं आणि मग पूर्ण असा तो पुढचा प्रवास आहे. आणि ते करत असताना मग कुठेतरी गिर्यारोहणाची ओढ लागणं आणि गिर्यारोहणात मग उतरणं, माउंटेनिअरिंग, क्लाइम्बिंग आणि ह्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमध्ये. त्यावेळेस तिथून पुढे आपला जो प्रवास चालू झाला तर मग आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातलं जर टॉप काय असेल, जर बेस्ट काय असेल, तर त्या क्षेत्रातलं सर्वोच्च शिखर जे म्हटलं जातं. मग काही जण बिझनेसमॅन असतात तर त्यांना त्यांच्या क्षेत्रात XYZ त्यांची अचिव्हमेंट तिथपर्यंत पोहोचायचं असतं, किंवा काही स्पोर्ट्सवाले असतात किंवा त्यांना त्यांच्या खेळामध्ये त्या ऑलिम्पिकसारख्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचायचं असतं. तसंच वेगवेगळ्या क्षेत्रात आहे. तसं मी ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रातलं सर्वोच्च जे आहे ते टॉप आहे, टॉप ऑफ द वर्ल्ड, तर मग तो एव्हरेस्ट. मग तिथपर्यंत पोहोचायचं आहे. मग त्यासाठी काही नियोजन, काही प्लॅनिंग, मार्गदर्शन आणि पूर्ण प्रवास, आपली मेहनत, जिद्द, चिकाटी, सातत्य, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्याच्या नंतर ना कुठेतरी जाऊन ज्यासाठी पाहिलेलं जे टार्गेट असतं ते अचीव्ह होतं, ते गोल होतं. तर असा तो मधला बऱ्याच कालावधीचा एक 15-16 वर्षाचा प्रवास आहे. फायनलचा प्रवास हा 7 वर्षाचा आहे. म्हणजे शेवटच्या ज्यावेळेस गोल फिक्स केलं नंतर ना मग पुढे 7 वर्ष त्याच्यावर 100% कॉन्सन्ट्रेट ठेवलं आणि मग पुढच्या प्रवासामध्ये मग एक दिवस असं उगवलं की एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचलो. बरोबर. पण एव्हरेस्ट हे टार्गेट तू कसं सेट केलं? म्हणजे कोणीतरी तुला गाईड केलं का तुझी स्वप्न पहिल्यापासून तू ठरवली होती की मला एव्हरेस्ट क्लाइम्ब करायचं? दोन्हीही गोष्टी बरोबर आहेत. एकतर आपल्याला जर मार्ग हवा असेल, पुढे जायचं असेल ना, तर मी नेहमी सांगत असतो आयुष्यात गुरु पाहिजे. तुम्ही भले जॉब करताय पण तुम्हाला अचिव्हमेंट पुढची घ्यायची आहे, तुम्हाला तुमची पोस्ट वाढली पाहिजे, तर त्याच्यामधला तुमच्या बॉसला गुरु माना किंवा तुमच्या आईवडिलांना गुरु माना. म्हणजे मग तो तुम्हाला व्यवस्थित गाईड करतो आणि तेव्हाच तुम्ही ॲटोमॅटिक एक एक डेजिग्नेशन क्रॉस करत पुढे जाता. पण जर समजा आपण तसं न करता आपण जिथून 2 रुपये आपल्या पोटा पाण्याला भेटतात त्याला जर आपण शिव्या देत राहिलो किंवा त्यांनाच आपण नेगेटिव्ह करत राहिलो तर जॉबही तुम्हाला कधी सुख देत नाही. बरोबर. म्हणजे हे तेवढंच आहे. ह्याच्यातून मला एकच सांगायचं आहे की खरं म्हणजे की तुम्हाला कोणीतरी गायडन्स करण्यासाठी, तुमच्या आयुष्यात तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी गुरु पाहिजे. हा झाला एक मुद्दा. आणि गुरुचं काम असतं तुम्हाला मार्ग दाखवणं, पण त्या मार्गावर आपल्याला स्वतःला चालावं लागतं. त्या मार्गावर गुरु स्वतः चालू शकत नाही. बरोबर. आपल्याला येणाऱ्या अडथळ्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करतात. तसं मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी माझ्या गुरूंनी खूप सारा सपोर्ट केला. त्याच्यामध्ये माझे मुख्य गुरु आहेत ते सुरेंद्र शेळके सर, आणि मग त्यांच्या नेतृत्वाखाली किशोर धनकुडे आणि असे बरेच आहेत की ज्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत कणखरपणे उभा आहे. मी त्यांना मेंटॉर म्हणून पाहत राहिलो आणि मग साहजिकच जेव्हा चांगली लोक आपल्या आयुष्यात येतात तेव्हा कुठेतरी आपलं आयुष्य आत्ताचं त्रासदायक असतं पण भविष्य हे ब्राईट होणार असतं. बरोबर. तर हे झालं. आणि ज्यावेळेस मी ट्रेनिंगला होतो 2014-15ला इंडियन आर्मीच्या डिफेन्सच्या अंडर जो काही माउंटेनिअरिंगचा कोर्स होता तिथे, तर त्यावेळेस ज्यावेळेस या ट्रेनिंगला मी गेलो त्यावेळेस मला समजलं की हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्रामध्ये सर्वोच्च शिखर जे आहे ते माउंट एव्हरेस्ट आहे आणि त्यासाठी आपण मग असं वाटलं की नाही आपण त्यासाठीच घडलेलो आहोत किंवा आपल्याला ते टार्गेट ठेवायचं आहे. आणि मग तेव्हा ते टार्गेट सेट झालं.
म्हणजे आता बऱ्याच मुलांचं किंवा व्यावसायिकांचं असेल किंवा आयुष्यात जगत असताना एकांचं टार्गेट असतं की नाही मला जागवार घ्यायची आहे, मला ऑडी घ्यायची आहे, मला BMW घ्यायची किंवा अशा हे घ्यायचं आहे. आणि हे त्या लक्झरी कारपर्यंत पोचस तोपर्यंत अनेक छोट्या छोट्या कार आयुष्यात येत असतात. आणि पण त्या कारला सुद्धा डावलायचं नसतं आणि ज्याचं टार्गेट आहे तेही विसरायचं नसतं, असं आहे. तर तसं ही पूर्ण जर्नी आहे. म्हणजे एव्हरेजच्या अगोदर मी अनेक शिखरं ज्यावेळेस क्लाइंब करत गेलो तर त्यावेळेस ही अशी पूर्णपणे जर्नी असते. म्हणजे माझे गुरु हे माझे मार्गदर्शक आणि गायडन्स. आयुष्यात तुम्हाला रस्ता जर तुम्ही कधी भरकटत असेल ना तर तुम्हाला रस्त्यावर आणायचं काम हा आपला गुरु करत असतो, आपले मार्गदर्शक करत असतात. आणि येणाऱ्या प्रॉब्लेमसाठी आपण जेव्हा खचून जातो किंवा डिमोटिवेट होतो त्यावेळेस, कारण की आपण आपल्या एक झोनमधनं बाहेर पडलो ना, जेव्हा समाजामध्ये वावरतो त्यावेळेस पावलावर तुम्हाला पॉझिटिव्हिटी खूप कमी भेटते, नेगेटिव्हिटी खूप जास्त भेटते. तुम्हाला सगळीकडे डिप्रेशन भेटतं. पण मग त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला स्वतःला तयार करायचं आहे पहिल्यांदा. का? कारण की आपण कुठेही जरी गेलो की अरे आपल्याला एक सरळ सांगितलेलं आहे, अरे बघ ना तो त्यांनी व्यवसाय केला आहे का, तो टिकला आहे का, तेव्हा तू टिकणार आहे. पण हे नाही सांगितलं जात आहे की अरे ठीक आहे ना, त्याचे कदाचित मार्ग चुकले असतील, तू पुढचा पाऊल टाक. एव्हरेस्टच्या शिखरावर जो कोणी सगळ्यात पहिल्यांदा पाऊल ठेवला त्याच्या अगोदर अनेक मोहिमा झाल्या त्या एव्हरेस्टच्या शिखरावर पोचण्यासाठी. पण अनेक जणांना आपले जीव गमवावे लागले, अनेक जणांना दिवस यावं लागलं. पण ज्यांनी आधी तो प्रवास गाठला, निम्म्या पहिल्या फर्स्ट कॅम्पपर्यंत असेल, कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3पर्यंत जे कोणी प्रवास गाठला असेल, फर्स्ट अटेम्प्टमध्ये कुणाचाच म्हणजे सर एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे सरांचा कधीच फर्स्ट अटेम्प्टमध्ये एव्हरेस्ट झाला नाही. मग त्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केलेत. म्हणजे ही जर्नी असते लाईफची. बरोबर. तर तो चुकला म्हणून आपण चुकलो अशातला भाग मुळीच नसतो. म्हणून तो जिथपर्यंत गेला तिथून पुढे आपण सुरुवात केली पाहिजे. पण हे जेव्हा टार्गेट तू सेट केलं आणि जेव्हा तू घरी सांगितलं जेव्हा की मी एव्हरेस्ट क्लाइंब करणार, तेव्हा घरच्यांची रिॲक्शन काय होती? ॲक्च्युली हा खूप भारी प्रश्न आहे. कारण माझा जन्म हा लोकांचा जन्म हॉस्पिटलमध्ये होतो, बरोबर, किंवा घरांमध्ये होतो. माझा जन्म हा जाळीच्या झुडपात झालेला आहे. त्यामुळे परिस्थितीनी एवढं मजबूत बनवलं होतं की येणाऱ्या प्रत्येक वादळाला पेलायची तयारी त्यावेळेसही होती आणि आजही आहे. त्यामुळे असे चढ उतार येत असतात. त्यामुळे आईनी जाळीच्या झुडपामध्ये जन्म दिला, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की राहायला साधं घर पण नव्हतं. आणि असा पूर्ण थोडासा एक वेगळा आणि इंटरेस्टिंग प्रवास आहे तो. मला माझा आठवलं कधी कधी खूप भारी वाटतं की बरं झालं मी अशा जनरेशनमधनं पुढे आलो की जेणेकरून स्वतःला मी दुसरं जास्त कोणाचं न ऐकता मी माझीच जर्नी घेऊन मी अजून लढू शकतो पुढे. तर तसं होतं. आणि मग त्याच्यानंतर सिंहगडावर आई पहिलं दही ताक विकायची फिरून. पहिलं ती लाकडाचे मोळेवर गडावर झुणका भाकर भेटायची, त्यासाठी चुलीवर जे स्वयंपाक बनायचं त्यासाठी जी लाकडं लागायची ती आई पुरवायची तिथल्या स्टॉलवाल्यांना. आणि मग नंतर आईने स्वतःचा लिंबू सरबतचा स्टॉल उभा केला. मग असं ते थोडंसं फिरून एक अशी खूप मोठी अशी मिक्स जर्नी आहे. त्यात काय आपल्या एवढ्या शॉर्टमध्ये सांगणं शक्य नाही आहे. म्हणजे एवढे वाईट दिवस पण आमच्या आईने सहन केलेत की ज्यावेळेस गडावर आई लाकडं चे भारे घेऊन जायचे आणि तिथे झुणका भाकर कस्टमरला ज्यावेळेस लोकांना दिली जायची त्यातून आई तिथे भाकरी बनवायचं काम दिवसभर करायची. तुला त्या दिवसाचे 50 पैसे हजेरी मिळायची. आणि मग ते कालचं राहिलेलं जे शिळं बेसन होतं ते बेसन घेऊन आई खाली यायची. आणि मग घरात आपली 4 मुलं आहेत, मग ते 4 मुलांना वास लागलेलं बेसन खायला घालायची. स्वतः खात नव्हती. त्याचं कारण असं होतं की जर समजा तिने खाल्लं तर आपली मुलं घरी उपाशी राहतील. ह्या विचाराने ती सगळी एकंदरीत तो प्रवास चालू होता. आणि ज्यावेळेस कुठे आपण असं मोठं काहीतरी पावलं उचलतो किंवा अशी काहीतरी स्वप्न, ध्येय, जिद्द ठेवतो डोक्यात किंवा विचारांमध्ये, पुढे प्रत्येकाला जायचं आहे आयुष्यात, प्रत्येकाला पुढे जायचं आहे. पण पुढे तोच जाणार आहे जो त्याच्या तत्वांवर आणि कष्टावर आणि जिद्दीवर, चिकाटीवर टिकून येतो. आणि मग तो प्रॉब्लेम आले करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये तर ज्यावेळेस मी गिर्यारोहण या क्षेत्रातच उतरलो त्यावेळेस ॲडव्हेंचर म्हणजे काय हे आमच्या परिसरात लोकांना माहीतच नव्हतं. ॲडव्हेंचर हा शब्दच त्यांच्यासाठी वेगळा आणि युनिक होता. आणि त्यामुळे जातोय मुलगा कुठेतरी, म्हणजे बऱ्याच लोकांनी ऐकलं तर असं सांगितलं की मुलगा वाया गेला आहे, दारू पितोय, नुसता बोंबलं थिंडतोय, काय करत नाही, बरबाद झाला आहे, असं सगळं झालं. पण आई माझ्याकडे लक्ष देऊ शकत नव्हतं. कारण एक होतं, ते सर्वात महत्त्वाचं कारण होतं की आईने जर माझ्याकडे लक्ष देत बसले असते तर आईला माहीत होतं की मी ह्याच्याकडे लक्ष दिलं तर बाकीच्या 3 आणि ह्याचं परत 4 जणांचं पोट मला भरायचं आहे. त्यामुळे तिने आमच्या पोटासाठी स्टॉलवर कॉन्सन्ट्रेट केलं आणि
ती कंटिन्यू लढत राहिली पूर्ण संसाराशी. वडील नसल्यामुळे सगळा भार तिच्यावरच होता. ते झालं आणि नंतरनं ज्यावेळेस मी गिर्यारोहण करत होतो, मग नंतरनं थोडं थोडं आईला कळायला लागलं. मग जे काही ट्रेकला तिथे ट्रेकर मंडळी यायची, मग ते सांगायचीत की असं झालं आहे, हे ह्या पद्धतीने आहे ते. मग तिला थोडंसं हायसं वाटायचं की अरे हा नाही आता होऊ शकतं म्हणून किंवा काय. पण नंतरनं पुन्हा काही बातम्या येत होत्या की बाबा इथे ॲक्सिडेंट झाला, क्लाइंब करताना फॉल झाला, मग इंजुरी झाली वगैरे अशा. मग त्यावेळेस परत एक मुलगा म्हणून आईच्या काळजाला ती चटकन जाणं एक स्वाभाविक आहे की यार नाही मग कशाला. मग आईचं परत मधनं म्हणणं असायचं की अरे कशाला हे करायचं आहे, आपल्यामुळे एखाद्याचा जीव गेला तर. मग मी पण अशा गोष्टी केल्या की ठीक आहे ना, म्हणजे जीव जाणारच आहे तर मग लहानपणीच गेला असता असं. पण हे मी कधी आईला बोलू शकलो नाही. मग तो असा एक विचार डोक्यात असायचे की इट्स ओके, बघूयात आपण, जो होगा सो देखा जाएगा. पण ज्यावेळेस एव्हरेस्टचा प्लॅन आला आणि मी ज्यावेळेस माझं ट्रेनिंग केलं, माझे गुरु जे होते ते आईला भेटले वगैरे, मग त्यांनी सपोर्टमध्ये सांगत राहिले की हो ते सगळं. पण 2 गोष्टी माझ्याकडे होत्या की कष्ट आणि जे शारीरिक आणि टेक्निकल ह्याच्या 2 गोष्टी होत्या त्या मी स्वतःच्या हिमतीवर करू शकत होतो. पण मला जे सगळ्यात मोठा चॅलेंज आणि जो टास्क होता हा फायनान्शियल होता. कारण की माउंटेनिअरिंग मी नेहमी म्हणतो की सस्ते चीजों का शौक हम भी नहीं रखते. म्हणजे गिर्यारोहण जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. कारण की आम्हाला वर्षाला 8 ते 9 हजाराचा शूज एक बदलावा लागतो. आणि एखादं एक्सपिडिशन हिमालयात जर जायचं असेल तर आम्हाला कमीत कमी एका एक्सपिडिशनला 50,000-70,000 रुपये लागतात आणि त्याचा 8 ते 15 दिवसाचा ड्युरेशन असतं. आणि तिथून एवढं करून सुद्धा आम्हाला त्याच्यातून सक्सेस मिळेल का नाही हे माहीत नसतं. निसर्ग आम्हाला साथ देईल का नाही हे माहीत नसतं. आम्हाला काय कॅज्युअलिटी होईल का नाही हे माहीत नसतं. आम्ही सुखरूप परत येऊ का नाही हेही माहीत नसतं. पण तो जो ठेवलेला जो गोल असतो ना तो फक्त आपल्या पदरात पाडायचा असतो. हे कॉन्सन्ट्रेट असतं समोर. आपल्या डोक्यात एक टार्गेट सेट केलेलं असतं. आणि मग त्यावेळेस एव्हरेस्टबद्दल ज्यावेळेस डिस्कशन केलं त्यावेळेस मग मी मॅरिड म्हणजे लग्न झालं होतं आणि स्वाभाविक आहे बायकोला माहीत होतं की हा काय आपलं ऐकणार नाही. पण त्यामुळे घरामध्ये असं एक गोष्ट होती की मी माझे काही गोल सेट केलेले आहेत आणि त्यासाठी तुम्हाला त्यात इंटरफेअर करता येणार नाही. तुम्हाला त्यात नाही म्हणायला अधिकार नाही. तुम्हाला फक्त सपोर्ट करायचाच अधिकार आहे. तुम्ही मला नाही म्हणत शकत नाही, तुम्ही मला अडवू शकत नाही. मला एव्हरेस्टला जायचं आहे तर ते मी जाणार आहे, माझं फिक्स आहे. हे मी बायकोला समजून सांगू शकत होतो, आईला नव्हतं समजून सांगू शकत कारण की ती आई आहे. आणि त्यानंतर जे झालं तर आई म्हटली की बाळा हे आपल्यासारख्यांचे शौक नाही आहेत रे, ह्याला खूप पैसा लागतो, आपण एवढा पैसा कुठून उभा करणार. मी आईला एवढंच म्हणलं जो होगा सो देखा जाएगा, देखेंगे आगे. मला माहीत नाही आहे पण मला एवढं माहिती आहे की मी एव्हरेस्टवर जाणार आहे. गुरूंनी मला ज्यांना गायडन्स करायला मला सपोर्टसाठी दिलं होतं ते एव्हरेस्टरच आहेत आणि किशोर धनकोडे दादा म्हणून. मग त्यांच्याकडनं मी फिटनेसचं पूर्णपणे नॉलेज घेत होतो. आणि त्यावेळेस त्यांनी मी ज्यावेळेस एव्हरेस्टचं ऑलमोस्ट माझं फायनल झालं, तिकीट सगळं झालं, त्यावेळेस त्यांनी माझ्या बायकोला फोन करून, आता सगळे आमचे थोडेसे चांगले रिलेशन असल्यामुळे ते म्हणले की आपल्या नवऱ्याला एव्हरेस्टला पाठवणं म्हणजे आपणच त्याला म्हणणं की जा तू सुसाईड करून ये. त्यावेळेस ती खूप खचली आणि हे झालं होतं. पण त्यावेळेस तिला माहीत होतं की ह्या व्यक्तीच्या पाठीमागे जी लोकं आहेत ती लोकं सर्वसामान्य नाही आहेत आणि ते त्याला गाईड करत आहेत. त्यामुळे ते जे आहे ते बेस्ट आहे. पण कुठेतरी एक असतं ना की एव्हरेस्ट म्हणल्यावर सुसाईड अटेम्प्ट आणि सगळं डेथ अशा बऱ्याच गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातात. मग त्यामुळे तिला भीती वाटणं. पण तिला मी जसं म्हटलं तसं तिला राईट्स नव्हते की मला अडवणं किंवा नका जाऊ किंवा थांब. तिला मला सपोर्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता. असं एकंदरीत होतं. तो स्पेस म्हणजे तो जो काळ होता तो तिच्यासाठी खूप चॅलेंजिंग होता. म्हणजे जबाबदाऱ्या असतात, घरातला कर्ता पुरुष आहे किंवा पाठीमागं परपंच आहे, आई आहे, बायको, घर, सगळं इन्कम. आणि ज्यावेळेस आपण मिडल क्लास फॅमिलीतला तर ह्या खूप सारे चॅलेंज फेस करावं लागतात. आपण म्हणतो की काही नाही, पण खूप काही नाही हा एक शब्द आहे, पण त्याच्या पाठीमागे खूप सारं भोगावं लागतं म्हणजे एक वेळ आल्याच्या नंतर. त्यामुळे तो टास्क जेवढा वाटतो तेवढा सोपा नसतो. पण ह्यामध्ये असं ज्या दिवशी तुम्हाला सर जायचं होतं एव्हरेस्टला, अशी मनात एक अशी असतं ना की एक भीती निर्माण होती ना की नक्की हे आपण करतो हे बरोबर आहे का, जावं की नाही जावं.
असं एक दोन मन असतात आपले. येस. तर त्यावेळेस कसं डिसिजन घेतलं किंवा काय नाही आपल्याला हे करायचंच हे आधी तर ठरवलंच होतं, पण जेव्हा वेळ येते त्यावेळेस नक्की आपल्याला आपलं एक बॅक ऑफ द माइंड असतं की हे खरी केलं पाहिजे का आपण. ह्याच्यात पुन्हा थोडासा मागच्या काही गोष्टींचा मी संदर्भ ह्याच्यात जोडेल की ज्या वेळेस आपण प्रामाणिक कष्ट करत असतो ना आणि ज्यावेळेस आपण स्टेप बाय स्टेप वर जात असतो. बरोबर. जर समजा मला गाडी चालवते तर मी डायरेक्ट जागवार घेतली तर, म्हणून मला पहिलं गाडी चालवायला शिकलं पाहिजे, मग मी ती टू व्हीलर काय मोपेड ज्या असतील त्याच्यानंतर छोटी कार घेतली पाहिजे, बोले सेकंड हँड, मग नंतर असं मी स्टेप बाय स्टेप गेलो पाहिजे. सेम हेच आहे, ज्या वेळेस तुमच्याकडे प्रॉपर स्टेप बाय स्टेप नॉलेज जर असेल ना तर तुम्ही ॲक्युरेट पुढे जाता. बरोबर. भीती वाटणं आणि हे स्वाभाविक आहे, पण जर आयुष्यात मोठं काहीतरी करायचं असेल ना तर तुम्हाला चॅलेंज ॲक्सेप्ट करावाच लागतात. म्हणजे उठलोय आणि एखाद्याची कोट्यावधीची कंपनी झाली असं नाही, उठलोय आणि एखादा डायरेक्ट ऑलिम्पिकला गोल्ड मारून आला असं नाही. अनेक एक्झाम्पल आहेत आपल्या देशामध्ये, आजूबाजूला अनेक. तुम्ही खूप दूर जाऊ नका, मी सांगतो की तुम्ही जगाच्या कोपऱ्यावरचे जे एक्झाम्पल आहेत ते कधीच घेऊ नका. तुम्ही तुमच्या गल्लीतले एक्झाम्पल घ्या, तुम्ही तुमच्या सोसायटीतले एक्झाम्पल घ्या, तुम्ही तुमच्या राज्यातले, जिल्ह्यातले, तालुक्यातले एक्झाम्पल घ्या, तिथून तुम्हाला ॲक्च्युली खरं ऊर्जा मिळत असते. बरोबर. तुम्ही जे आत्ता म्हटलं की जे भीती वाटणं हे मला स्वाभाविक आहे, पण मला माहिती होतं की माझे कष्ट प्रामाणिक आहेत आणि मी उठलो सुटलो नाही गेलो, मी स्टेप बाय स्टेप गेलो. एव्हरेस्ट 2000 मी ज्यावेळेस 15-16ला मी डोक्यात सेट केला त्यावेळेस माझ्या डोक्यात होतं की तेव्हापासून 2023पर्यंत जी जर्नी होती ती मी सेट केलेली होती. बरोबर. त्यामुळे मला माहीत होतं की काही झालं आणि मी माझ्या गुरूंनी आणि अजून एक माझे खूप सारे हितचिंतक आहेत, मेहर सर म्हणून आहेत मुंबईचे, तर त्यांनी मला सिनियर आहेत ते, आणि त्यांनी पण मला सांगितलं, माझ्या सरांनी सांगितलं की काही झालं ना तरी तुला जिवंत परत यायचं आहे. मला अनेक जणांनी फायनान्शियल सपोर्ट केला, पण मला 4 ते 5 लोक अशी होती कमीत कमी आजही माझ्याकडे, मला ज्यांनी 11 रुपये मदत केली ना सगळ्यात पहिली त्यांची माझ्याकडे लिस्ट आहे, आणि ज्यांनी लाखो रुपये दिले त्यांची A to Z सगळ्यांची लिस्ट आहे. फक्त नेपाळला मी पोचल्याच्या नंतरनं ज्यांचं पेमेंट ट्रान्सफर झालं असेल त्यांचं माझ्याकडं लिस्ट नाही शेवटच्या एक 5-7 दिवसाची, बाकी सगळ्यांचा डाटा माझ्याकडे आहे. पण त्याच्यामध्ये 5-6 लोक अशी होती त्यांनी एकच सांगितलं होतं की वेळ आली तो माउंटन तुला निम्म्यातून सोडून यावं लागलं तरीही चालत, पण तुला जिवंत परत यायचं आहे. आणि मला एवढं माहीत होतं की मला जिवंतही परत यायचं आहे आणि मला त्या जगाच्या सर्वोच्च शिखरावर माझ्या देशाचा झेंडा रोवून यायचा. हे डोक्यात मी सेट केलेलं होतं आणि त्यासाठी मी माझं रिव्हर्स कॅल्क्युलेशन पण झालं होतं. किशोरदादाच्या नेतृत्वाखाली माझं सबमिट किती वाजता होईल ना ह्याचं कॅल्क्युलेशन झालं होतं. मी कॅम्प 4ला कधी असेल, कॅम्प 3ला, कॅम्प 2ला, कॅम्प 1ला बेस कॅम्प, मी भारत कधी सोडणार आहे, वरतून खाली असं उलटी मी सगळं रिव्हर्स कॅल्क्युलेशन झालं होतं, म्हणजे प्लस मायनस सगळीकडनं झालं होतं. बरोबर. त्यामुळे मला फक्त एवढं माहीत होतं की ह्या वर्षी मी अटेम्प्ट करणार आहे आणि मला माहीत नाही आहे. त्यावेळेस माझ्या खिशामध्ये 1 रुपया पण नव्हता. ज्यावेळेस मी डिक्लेअर केलं त्यावेळेस ऑलरेडी माझ्यावर एका व्यवसायात मी लॉसमध्ये गेल्यामुळे एक 4-5 लाख रुपयाचं कर्ज होतं आणि तिथून पुढे मला 35 लाख रुपये गोळा करायचे होते. एव्हरेस्टला जायला 35 लाख रुपये खर्च येतो. चॅलेंज होते माझ्याकडे, पण मला एवढं माहीत होतं की तेवढे चॅलेंज नव्हते जेवढे मी आयुष्यात मागच्या काही काळात झेललेत तेवढे. आणि आता असं वाटतं की ठीक आहे पुढे अजून जाऊ. आता एखादा प्रॉब्लेम येतात, प्रत्येकाला प्रॉब्लेम येतात आयुष्यात असेल, त्यामुळे पण फाईट करत राहायचं. सर असा अजून एक प्रश्न आहे की तुम्ही ज्या मोहिमा करता त्या सगळ्या मोहिमा चॅलेंजिंग असतं का, आणि कधी मृत्यू आपण डोळ्यांनी पाहिलाय का? येस, प्रत्येक मोहीम ही चॅलेंजिंग ही असतेच. त्याचं कारण असं आहे की जर ॲडव्हेंचर म्हटलं ना तर रिस्क. ज्यावेळेस आम्ही ट्रेनिंग घेतो डिफेन्सच्या अंडर त्यावेळेस आम्हाला सांगितलं जातं ॲडव्हेंचर का, ॲडव्हेंचरची व्याख्या काय. तर आम्हाला आमचे जे इन्स्ट्रक्टर होते त्यांनी सांगितलं रिस्कपासून वाचण्यासाठी घेतलेली रिस्क म्हणजे ॲडव्हेंचर. म्हणजे तुम्हाला जगण्यासाठी जी तुम्ही रिस्क, जर समजा एखाद्या ॲव्हलांच वगैरे आला तर त्यातून मला वाचायचं आहे म्हणून मी जी तयारी करतोय ते ॲडव्हेंचर आहे. म्हणजे प्रत्येक स्टेप ही चॅलेंजिंग असते. आम्हाला माहीत नाही आमचा पाऊल टाकलाय तो खड्यावर पडणार आहे, खडा गोल फिरणार आहे, आमचा पाय घसरणार आहे, तो मुरगाळणार आहे का मोडणार आहे आम्हाला माहीत नसतं, पण तो आमच्यासाठी टास्क असू शकतो. आणि तिथून तो जर समजा आम्ही माउंटनच्या टॉपवर आहोत आणि साईडला व्हॅली आहे, पाय घसरला, आम्ही डायरेक्ट व्हॅलीतही जाऊ शकतो. म्हणजे खूप सोपी वाटणारी मोहीमसुद्धा कधी खूप एक्स्ट्रीम लेवलला चॅलेंज उभं करू शकते आणि चॅलेंजिंग असतात.
त्यासाठी आपण प्रत्येक मोहीम म्हणजे मी माझ्या प्रत्येक ब्रीफिंगमध्ये ज्यावेळेस माझ्या बॅचेस जातात SL ॲडव्हेंचर माझी जी फर्म आहे त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस ती घेऊन जात असतो तर त्यावेळेस आम्ही ब्रीफिंगमध्ये हेच सांगतो की मी कोण आहे मला माहीत नाही आहे, पण आज माझा तुमच्याबरोबर हा पहिला ट्रेक आहे. जर एकदा आकडेवारीसाठी जर आपण केलं तर माझे 2,500-3,000 ट्रेक झालेले आहेत, पण मी आजही जरी ट्रेकला गेलो तरी आजचा ट्रेक हा माझा पहिला ट्रेक आहे. ही माझ्यासाठी फर्स्ट भावना असते. का? कारण की मला माहिती आहे की मी त्या रूटनी 50 वेळा गेलो आहे, पण हा माझा आजचा नवीन रूट असणार आहे. कारण की त्यावेळेसचं टेरेन वेगळं होतं, आत्ताचं टेरेन वेगळं असणार आहे. त्यावेळेचा दिवस वेगळा होता, टाईम वेगळा होता, भले तो 1 सेकंदाचा टायमिंग कमी जास्त असू शकतो. म्हणून मला सेफ झोनमध्येच राहून नेहमी काम करायचं आहे. आणि एक समजदार नागरिक म्हणून किंवा समजदार गिर्यारोहक म्हणून हे मला नेहमीच पावलं उचलणं पण गरजेचं आहे. बरोबर. पण मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलो. आपल्याला न्यूज आपण खूप ऐकतो ना की आता रेनी सीझनमध्ये बऱ्याच वेळा इथे गेला तिथे डेथ झाली, सोशल मीडियाच्या नादात, रील बनवण्याच्या नादात, फोटोग्राफीच्या नादात, सेल्फीच्या नादात. माउंटन्स वाईट नाहीये, पण आपल्या कर्तुबीमुळे आपण त्याला वाईट करतो. पण आपण जर आम्हाला चॅलेंज फेस करावा लागतात, येतात, मग आपण हे जे सगळं शिकलोय मग त्याचा योग्य ते वापर किंवा योग्य ते उपयोग आपल्याला तिथं ठिकाणी होत असतो. दुसरा तुमचा जो क्वेश्चन होता प्रश्न की तुम्ही मृत्यू कधी पाहिलाय? मी मृत्यू एव्हरेस्टला पाहिला. मी लिटरली 3 वेळा मरता मरता एव्हरेस्टवर वाचलो. मला समोर आज माझं मी असं दिसतोय की यस आता मी मरणार, माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. आणि त्यावेळेस मग आपला माइंड गेम कामाला येतो. त्यावेळेस अनेक गोष्टी कामाला येत असतात. माझ्या ज्यावेळेस मी इकडे सह्याद्री माउंटेन रेंजमध्ये ॲक्टिव्हिटी करतो, आम्ही नेहमी म्हणत असतो की निसर्गाने सह्याद्रीला महाराष्ट्राला भरभरून दिलेलं आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या एका थोर व्यक्तिमत्वाचे उपकार आहेत. असं असून आपल्याला फक्त तिथून जगता नाही येते. म्हणजे लोक आज फक्त ट्रेक एक फॅड म्हणून पाहतात, पण ते फॅड नाही आहे. तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचं एक साधन आहे किंवा तुम्ही जाणाऱ्या डिप्रेशनमधनं बाहेर काढण्यासाठी एक मार्ग आहे. या कधी माउंटनमध्ये निवांत शांत आणि मग तुम्हाला कळेल की खरंच माउंटन काय आहे. ते खूप वेगळा विषय आहे, तो खूप मोठा टॉपिक आहे. म्हणजे कधी मी एका टॉपिकवर ज्यावेळेस लेक्चर देत असतो त्यावेळेस तो पर्टिक्युलर एक टॉपिक घेतला जातो. आता तो खूप मोठा विषय असल्यामुळे. पण ज्यावेळेस आम्ही रेस्क्यू करत असतो ना, म्हणजे काही कॅज्युअलिटी असतात, काही डेड बॉड्या असतात. आम्ही अनेक गड किल्ल्यांवर, आम्ही डोंगर दऱ्यांमध्ये, घाटवातांमध्ये आम्ही असेल किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक रेस्क्यूअर टीम आहेत. आम्हाला खूप वाईट वाटतं ज्यावेळेस आम्ही एखाद्याच्या बॉडी काढतो आणि रिकव्हरी करतो आणि ज्यावेळेस त्यांच्या फॅमिलीला आणि पोलिसांना हँडओव्हर करतो त्यावेळेस तो व्यक्ती हे जग सोडून निघून गेलेला असतो. ती महिला असेल, मुलगी असेल, मुलगा असेल, पुरुष असेल, कोणी असेल, तो जग सोडून निघून गेलेला असतो. पण त्याच्या घरच्यांची जी यातना आहेत ना ह्या खूप वाईट असतात किंवा ते घरचे खूप वाईट परिस्थितीला फेस करत असतात आणि ते त्या व्यक्तीला त्या क्षणाला ते जाणवत नसतं. म्हणजे मग त्यावेळेस आम्ही म्हणजे आम्हाला ज्यावेळेस त्याची बॉडी रिकव्हरी करताना जेवढा त्रास झालेला असतो ना, तो त्रास आमचा एका बाजूला राहतो आणि त्या घरच्यांना ज्यावेळेस आम्ही बॉडी हँडओव्हर करतो ना त्यावेळेस त्यांच्या घरच्यांची परिस्थिती बघून आमच्या मनावर जे परिणाम होतात ना ते वेगळे असतात. हा एक वेगळा पार्ट होता. पण ज्यावेळेस मी स्वतः माझा मृत्यू, त्यामुळे मी ऑलरेडी मेंटली खूप प्रिपेअर आहे की ह्या सगळ्या डेथ आणि हे आमच्या हातातून खूप साऱ्या जातात, त्यामुळे आम्ही ह्याला मेंटली प्रिपेअर आहोत. पण जेव्हा स्वतःवर वेळ येते ना तर त्यावेळेस पूर्णपणे सिस्टम बदललेली असते. माझा जेव्हा एव्हरेस्टला माझी एव्हरेस्टची जी जर्नी टोटल 58 दिवसाची होती, त्याच्यामध्ये माझा एक दिवस होता समिट पुशचा शेवटचा दिवस होता आणि काही तासांमध्ये माझं थोडक्यात दादा फक्त स्टार्टिंग पासून एक थोडी जर्नी सांगता का तुमची कशी होती नक्की? थोडक्यात सांगा, जास्त नाही, थोडक्यात सांगा. बेस कॅम्प पासून ते वरती काय चॅलेंजेस फेस करायला लागले? जसे लाईफमध्ये चॅलेंजेस फेस करायला लागतात, लोकांना वाटतं की माझंच खूप मोठं माझ्यावर संकट आलंय आणि लोक भरकटून जातात. नाही बघा, चॅलेंज हे प्रत्येकाला, मी मगाशी 2-3 वेळा पण बोललो, चॅलेंज हे येणारच आहेत, कुणाला येणार नाही आहेत. आणि मला सांगा की आजपर्यंत बेसिक एक म्हणजे खूप हाय लेवलला पण एक मिडियम लेवलला पोहोचणारा व्यक्ती असू दे, मी म्हणतो नॅशनल लेवलचा पण विचार करा. एखादा खेळाडू बघा जो स्टेटला रिप्रेझेंट करतोय, तो सहज स्टेटला पोहोचलेला नाहीये. सहज त्यांनी स्टेटला पोहोचण्यासाठी एफर्ट्स घेतलेले आहेत. त्यामुळे एफर्ट्स प्रत्येकाच्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात जे एफर्ट्स आले असे एफर्ट्स अनेकांच्या आयुष्यामध्ये येतात. आणि फक्त एवढाच विषय असतो की त्या आलेल्या चॅलेंज आणि टास्कचे मार्ग वेगळे, दुसरं काहीच नाही आहे. म्हणजे ज्याचं क्षेत्र जे आहे त्याला त्या क्षेत्राच्या रिगार्डिंग ते चॅलेंजेस येणार आहेत.
मला जे माझ्या क्षेत्राच्या रिगार्डिंग आले किंवा त्याला जोडून किंवा त्याच्या अनुसरून आले त्याला. दुसरे जे क्षेत्र आहे, जो समजा एखादा घड्याळ बनवतो, त्याला घड्याळ बनवताना जे चॅलेंज ते वेगळे चॅलेंज येणार आहे, असं आहे ते. आता माझा सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे म्हटलं की फायनान्शियल पैसा उभा करणं हा होता. माझ्याकडे XYZ अमाऊंट गोळा झाली. शेवटच्या टप्प्यात 9 लाख रुपये कमी पडले. मी काठमांडूला पोहोचलो. म्हटलं एजन्सीला नंतर देईल, थोडं फास्ट कव्हर करतो, कारण की ही जर्नी पण खूप मोठी आहे. तर मग तिथे गेलो. एजन्सीनी सगळ्यांना पुढे पाठवलं, मलाच मागे ठेवलं. माझे 9 लाख रुपये आले नव्हते म्हणून. पुन्हा इकडं पुण्यात मग आपल्या घरी फोन केला आणि जे टीम मेंबर आहेत त्यांना फोन करून सांगितलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही इकडचं टेन्शन घेऊ नका, आम्ही पैशाची अरेंजमेंट करतो, तिकडचं काय असेल तुम्ही बघा. पुढच्या 6 दिवसामध्ये माझ्या टीमने आणि माझ्या मिसेसने सगळे पैसे अरेंज केले. 9 लाख रुपये कंपनीच्या ज्या एजन्सीकडनं मी जाणार होतो त्या एजन्सीला ट्रान्सफर केलं. त्याच्यानंतर 6 दिवसांनी माझी पुढची जर्नी चालू झाली. म्हणजे पहिला दिवस माझा काठमांडूत पोचल्यापासून टास्क चालू झाले. बरोबर. आणि ते एक टास्क मला कंप्लीट करून पुढे जायचं होतं. मला 9 लाख रुपये, तुम्ही जोक नाहीये, 9 लाख रुपये 6 दिवसात गोळा करायचे होते. 6 म्हणजे जर 10 दिवसात आले नसतं मी 10 दिवस थांबलो असतो. 15 दिवसात झालं त्यांनी मला घरी हाकलून दिलं असतं. पण माझ्या टीमने आणि मी म्हणतो की मी एकट्याने एव्हरेस्ट नाही केलेला. माझ्या पाठीमागं अनेक लोकांचे हात आहेत, त्यांचे उपकार आहेत माझ्यावर, त्यांचे आशीर्वाद आहेत, म्हणून मी आज जगासमोर ॲज एक एव्हरेस्टर म्हणून रिप्रेझेंट होतोय. तर त्यांनी मला एव्हरेस्टवर पाठवलं, मी एव्हरेस्ट नाही केला, असं आहे. तर मग तो झाला. तिथून पुढे मग माझी जर्नीमध्ये पैसे वगैरे सगळं झालं. बेस कॅम्पला पोचलो. मग अपडाऊन बॉडी रोटेशन असतं, अपडाऊन करावं लागतं. त्या ॲल्टिट्यूडमध्ये आपली बॉडी ॲक्लोमटाईज होण्यासाठी शेजारी एक माउंट लोबूचे म्हणून एक माउंटन आहे, तो माउंटन क्लाइंब केला. सगळ्यांच्या पाठीमागे मी असायचो हार्डली 2-2.5 तास. मला बाकीचे आमचे टीम मेंबर काय होते म्हणायचे, अरे हा तर एवढे ट्रेक करतो, असं ऑर्गनाईज करतो, हे करतो, आणि हा सगळ्यांच्या मागं कसा काय, हा एवढा वीक आहे, ह्याच्याकडनं होणार नाही, असं त्यांना एक वाटत होतं. पण म्हणतात ना, मी सुरुवातीला म्हटलं गुरु काही आपल्याला कानमंत्र देत असतात. ते कानमंत्र तुम्हाला खूप बारकाईने, म्हणजे त्यांचा एक शब्द ह्या तुमच्या बाकीच्यांच्या लाखो शब्दांच्या बरोबर असतो. मग त्यांनी मला काही गोष्टी सांगितलेल्या होत्या की माझे काही इथिक्स होते, रूल्स रेग्युलेशन फॉलो करायला सांगितले होते. तर ते फॉलो करत राहिलो मी. मग त्यांनी मला सांगितलं होतं की आपले हुकमी हक्का कधी बाहेर काढायचा असतो, आपण म्हणजे लगेच ओपन नाही व्हायचं कधी काही गोष्ट. मग मी माझी एनर्जी मला सरांनी कशी स्टोअर करायची हे ऑलरेडी सांगितलेलं होतं की मग ती एनर्जी माउंटनमध्ये तुम्ही एक्सायटेडमध्ये जाऊन तुम्ही वाया नाही घालवायची, ती स्टोअर करणं गरजेचं आहे. म्हणजे माझा बेसिक कोर्स झाला होता, ॲडव्हान्स कोर्स झाला होता. लकीली मी त्या दोन्हीमधनं ऑल इंडियातून माझ्या बॅचचा मी टॉपर आहे. त्यानंतर लेह लडाखला हाय अल्टिट्यूड प्रायव्हेट ट्रेनिंग घेतलं होतं मी 15 दिवसाचं. म्हणजे टेक्निकली मी होतो. सह्याद्रीमध्ये माझे ट्रेक, क्लाइम्बिंग, रॅपलिंग हे सगळंच कंटिन्यू चालू असल्यामुळे ऑलरेडी मी प्रिपेअर होतो. फिटनेसचं मला सगळं माहीत होतं की मी माझा फिटनेस कशा लेवलला ॲक्टिव्ह ठेवला पाहिजे. ते बेस कॅम्पला पोचलो. फायनल रोटेशन झालं, फायनल पुश आला. ज्या दिवशी फायनल पुशला जायचं होतं त्या दिवशी आमच्याबरोबर आम्ही टोटल 12 जणांची टीम होती. 12 जणांमध्ये इंटरनॅशनल हे 8 जण होते. सॉरी, इंडियन आम्ही 8 जण आणि इंटरनॅशनल 4 जण होते. आणि ते आमच्या पुढे 5-6 दिवस त्यांना आधी पाठवलं होतं, कारण की वेदर विंडोनुसार जावं लागतं. आणि त्याच एजन्सीमधले जे इंटरनॅशनल 4 जण होते त्यांनी त्याला पुढे पाठवलं होतं त्यांना. आणि आम्हाला आज रात्री संध्याकाळी 10:30-11 वाजता निघायचं. आणि त्याच दिवशी सकाळी बातमी कळते की आपल्यातला जो एक 4 जणांची टीम होती इंटरनॅशनल जी वर गेलो, त्यातला एक जण जो जशन म्हणून आहे त्याची डेथ झाली. पहिला शॉक आम्हाला तिथं बसला की विचार करा की जो माणूस 40-45 दिवस तुमच्याबरोबर आहे, तुम्ही त्याच्याबरोबर राहिलाय, खाल्लंय, मस्त केली आहे, एन्जॉय केलाय, ट्रेक केलंय. 45 दिवस ही छोटी गोष्ट नाही होत. तुम्ही एक फॅमिली बनता, तिथं तुम्हाला एक किडासुद्धा दिसत नाही. अशा ठिकाणी तुम्ही एकत्र आहात सगळेजण. आणि नंतर न कळतं की तो माणसाची डेथ झाली आहे. खूप शॉकिंग असतं त्यावेळेस, अशा वेळेस स्वतःला समजवणं. आणि मग कारण की पुढच्या 5-6 दिवसानंतर आम्हाला त्या बॉडीच्या कडेवर जायचं होतं. आणि मग शेर्पा येतो. शेर्पा म्हणजे गाईड. मग तो येतो, तो आम्हाला सगळं सांगतो की कशा पद्धतीने काय झालं ते. आणि तो सांगतो की तुम्ही इथे कसे पोचलात, तुम्ही इथं कशा पद्धतीने काय मॅनेज केलं आहे, किती मेहनत घेतली आहे, तुम्ही कुणाला कमिटमेंट करून आला आहेत. मग तो आपल्याला मोटिवेट करतो. आयुष्यात आपण ज्या वेळेस थकतो, हारतो, डिप्रेशनमध्ये जातो, त्यावेळेस आपल्याला लढायचं स्वतःला असतं. पण कोणीतरी शब्बाशकीची पात थोपटण्यासाठी, आपल्या पाठीवर हात टाकण्यासाठी कोणतरी पाठीशी असणंही गरजेचं असतं. आणि त्यावेळेस मग मोटिवेशन करण्यासाठी कोण ना कोणतरी हवं असतं. मग काहींना गाण्यातून मोटिवेशन मिळतं, काहींना स्पीकिंगमधनं मिळतं, काहींना मूवी पाहून मिळतं, काहींना त्यांचे मेंटॉर असतात त्यांना ऐकून मिळतं, काहींना एखाद्याशी फोनवर बोलून मिळतं. पण त्यासाठी माणसाने ते केलं पाहिजे, त्याच्यापासून पळून नाही गेलं पाहिजे. मग तो शेर्पाने आम्हाला खूप चांगला गाईड केलं, एनर्जी भरली, आम्हाला बूस्टर दिलं.
आणि मग तिथून आम्ही पुढे आम्हाला म्हणजे त्यांनी ज्या दिलेल्या स्पीचमधून आम्हाला एक बुस्टर जे मिळालं तिथून मग आम्ही पुढे कॅम्प 2ला गेलो. कॅम्प 1ला स्टे नसतो. कॅम्प 2ला आमचा त्या दिवशी थांबलो आणि त्या दिवशी वरतून जे वाचलेले 3 जण होते ते आले आणि त्यांना आम्ही खाली बघितलं. तर बघितल्याच्या नंतरनं अशी भयानक परिस्थिती होती. मी लिटरली 365 दिवस 24 तास सह्याद्री माउंटेन रेंजमध्ये कुठल्या जंगलात फिरलो नसेल असं नाही आहे. आणि पण मला भूत नावाचा पार्ट कधी दिसला नाही. पण त्यावेळेस आहे ना भूतं कशी असतात हे मला त्याची जाणीव झाली. कारण की ते 3 जण होते. एकाच्या हाताची बोटं गेली होती फ्रॉस्ट बाईटनी, एकाच्या पायाची बोटं गेली होती, दुसरा जो होता त्याला खूप भयानक त्रास होत होता. आणि म्हणजे त्यातला एक जण तर असा होता की वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्याचं की 500 किलोमीटर तो नॉनस्टॉप पळालेला होता. आणि त्याची हालत बघून म्हणलं साला ह्याची हालत जर ही होऊ शकते हम तो किस खेत की मुली आहे. म्हणजे एवढं भयानक आम्ही म्हणजे तिथे लिटरली भूतं म्हणजे जेव्हा ऑक्सिजन मास्क असतो डोळ्याला स्नो गॉगल असतो जेणेकरून हवेचा एक कणसुद्धा तुमच्या डोळ्यात जाऊ शकत नाही असं असून मध्ये इथे एक असं करंगळीच्या बोटाएवढा असं पार्ट आहे ना हा पार्ट असा ओपन राहतो आणि खाली मास्क वर गॉगल. तर त्यावेळेस त्या वरच्या टेरेन आणि टेम्परेचरने त्याची स्किन फाटलीतून रक्त गळत होतं. आणि ते बघून असं जाणवलं की यार भूतं अशी असू शकतात. म्हणजे एवढं भयानक. मग पुन्हा आम्हाला शेर्पा येतो, पुन्हा सांगतो की त्यांनी काही चुका केल्या त्या तुम्हाला करायच्या नाही. पुन्हा तो आम्हाला मोटिवेट करतो आणि मग आम्ही पुढं जातो. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही उठून मग सगळं तयार होतो. मग आमच्यातला एक जो मेंबर आहे तो ती परिस्थिती सगळी बघून तो म्हणतो की नाही मुझे जीना है मुझे मरना नाही. तो तिथून गिवअप करतो. ज्यावेळेस तुमच्या सवंगड्यांमधला एक सवंगडी जेव्हा तुटत जातो ना त्यावेळेस तुम्ही समोर नाही सांगू शकत पण तुम्हीही आतमधून तुटत असता. पण त्यातूनही तुम्हाला टिकून राहायचं असतं. कारण की तुमच्यासाठी तुमचा एक पाऊल हे खूप चॅलेंजिंग असतं. म्हणजे गिर्यारोहण तुम्ही किती उंच आकाशात जरी उंच भरारी घेणारे व्यक्ती असाल ना आणि जरी समजा तुम्ही गिर्यारोहणात जर आला तर तुम्हाला जमिनीवर कसं राहायचं हे गिर्यारोहण शिकवतं. बरोबर. अनेक असे दिग्गज व्यावसायिक आहेत, दिग्गज ॲथलीट्स आहेत की ते आम्ही पाहतो आणि ते गिर्यारोहणाला आपलं म्हणून एक आनंद घेत असतात, त्याच्यामध्ये शिकत असतात त्यातून. बरोबर. म्हणजे मग हे जे सगळं होतं हे आम्ही त्या जर्नी सगळं अनुभवतो रिअल लाईफमध्ये पण जे आपण असतं. फक्त बघण्याचा हेतू आपला तसा पाहिजे, दृष्टिकोन तसा पाहिजे. मग तिथे आम्ही झालं फायनली. त्या दिवशी तो एक आमचा व्यक्ती तिथून गळाटला आणि कॅम्प 2 पर्यंत मागचे 45 ते 50 दिवस आम्ही सगळ्यांच्या मागे होतो. म्हणजे मी बेसिकली आमच्या 8 जणांच्या टीममध्ये. ज्यावेळेस कॅम्प 2 पासून माझी जी चालू झाली त्यावेळेस मी डेथ झोनमध्ये एंट्री करणार होतो. म्हणजे सगळेच आम्ही क्लाइंबर. कॅम्प 2च्या वर कॅम्प 3 जेव्हा 8000 मीटरच्या वर हा डेथ झोन मानला जातो. 7300-400 मीटरला कॅम्प 3 आहे. पण ज्यावेळेस कॅम्प 2 नंतर आपण कॅम्प 3ला स्टे असतो आपला, पण ते काही तासापुरतंच आपलं रेस्ट म्हणायचं. कॅम्प 2 सोडल्याच्या नंतर आपल्या पोटात अन्न नावाचा प्रकार जात नाही. कारण की बॉडीवर एवढे इंटरनल इफेक्ट झालेले असतात ॲल्टिट्यूडमुळे. त्यामुळे अन्न बघितलं तरी आपल्याला ओमिटिंग आल्यासारखं होतं. कारण की आपण बाहेरून बॉडी ॲक्टिव्ह दिसते पण आतमधून बॉडी वीक झालेली असते. सियाचीन ग्लेशियरमध्ये आपण जर जगातलं सर्वोच्च जी आर्मी आपली असते भारतातली तर सियाचीन ग्लेशियर, त्याच्यामुळे 2 महिन्याच्या वर कुठल्याही जेवणाला तिथं थांबवलं जात नाही. त्याच्या पाठीमागे कारण असतं की माउंटन तुमची बोन हाडं जी आहेत ती खायला सुरुवात करत असतं. म्हणजे त्या टेरेनमध्ये त्या ॲल्टिट्यूडमध्ये हे खूप सायंटिफिक रिझन आहे, त्यात खूप सांगत नाही बसत. तर त्या टेरेनमध्ये थांबायचं नसतं जास्त वेळ. आपला बॉडी इंटरनल डॅमेज होत असते, म्हणजे हाडं वगैरे ठिसूळ होत असतात. तर फायनली मग आम्ही तिथून असं ठरवलं की लहू आता तुला तुझा एक पार्ट म्हणजे हे आहेत तुझे जे काही पॉईंट आहेत ते तुला आता ओपन करायला सुरुवात करायची. त्याच्यानंतरनं कॅम्प 2 नंतरनं माझं स्पीड आणि माझ्या बाकीच्या टीमचं स्पीड म्हणजे प्रत्येकाचं हे माउंटेनरिंग हे कधीच कुठं कॉम्पिटिशन नाही आहे. माउंटेनरिंग हे स्वतःशी केलेलं एक कमिटमेंट आहे. तर त्यामुळे मी काय त्यांच्याशी कॉम्पिटिशन करत नव्हतोच आणि नव्हतंच कधी. पण तिथून पुढे माझी जी एनर्जी होती ती कशी बाहेर काढायची आहे, कुठल्या पार्टला कधी युटिलाइज करायचं आहे, माझी टेक्निक कुठे वापरायची आहे हे मला सगळं माहीत होतं. आणि मग मी माझी एक गोष्टींवर इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. जो मुलगा सगळ्यांच्या मागे 2.5-3 तास असायचा, 2 तास असायचा, तो आता सगळ्यांच्या पुढे 2 तास राहायला लागला. कॅम्प 2 पासून मी सगळ्यांच्या पुढे 2 तास होतो. कॅम्प 3ला पोहोचलो. तिथून पुढे सेम मी कॅम्प 4ला पण सगळ्यांच्या पुढे होतो. बरोबर.
समिटला मी कॅम्प 4वरनं समिटला निघायचं होतं. मी आता एक शॉर्टकटमध्ये कॅम्प 3चं एक एक्झाम्पल, तर कॅम्प 3 जो आहे ना, तो जो ऑलमोस्ट 75 ते 80 डिग्रीच्या उतारावर लागतो कॅम्प 4. म्हणजे आपण आसामच्या वगैरे ज्या मूवीमध्ये कसं पाहतो की ज्या माउंटेन असतं त्याच्यावर असं उकरलेलं असतं आणि शेती केलेली असते, तसं उकरून टेंट लावावा लागतो, एवढा स्टिफनेस असतो. म्हणजे जर तुमचं थोडंसं बॅलन्स झालं की तुम्ही डायरेक्ट कॅम्प 2लाच पोचणार परत असं आहे. तर ते त्याच्यावर टेंट लावायचा, तिथेच मग तुमचं सगळं बऱ्याच गोष्टी, मग हलकीशी नावाला फक्त झोप असते, तास 2 तास 3 तास, आणि मग नंतर परत पाटे उठून कॅम्प 4साठी निघायचं. मग तिथे आम्ही कॅम्प 4ला पोचलो, थोडंसं गरम पाणी आणि सूप करून पिलं. कॅम्प 3वरनं कॅम्प 4ला पोचलो आणि एक मोठं चॅलेंज पुन्हा उभं राहिलं. पहिलं चॅलेंज होतं काठमांडूचं फायनान्सचं, दुसरं चॅलेंज आलं बेस कॅम्पला जो आमच्यातला एक जण सोडून गेला तो, तिसरं असे अनेक चॅलेंज आले, पण हे असे मेजर. त्याच्यानंतर कॅम्प 3ला आम्ही जे पाहिलं, कॅम्प 2ला आम्ही जे पाहिलं, जे 3 जण आले होते त्यांची हालत जी झाली होती, त्यांचे बोटं वगैरे गेले होते ते, म्हणजे हे आमच्यासाठी एक टास्क होता पुढे चॅलेंज, म्हणजे एक आम्हाला कुठेतरी मागं ओढणारा एक प्रकार होता तो, पण त्यातून आम्ही टिकून राहिलो होतो. आणि पुढे आम्ही कॅम्प 3ला आम्ही सूप बी पिऊन पाठी उठून आम्ही कॅम्प 4ला भयानक, आत्ता तर सगळ्यात मोठा चॅलेंज उभा राहिला होता. वेदर खराब झालं होतं, वेदर एवढं म्हणजे ऑलमोस्ट काहीतरी 80-90च्या स्पीडचे वारे वाहत होते, स्नोफॉल चालू होता, आणि आम्ही पोचलो, आम्हाला निघालो संध्याकाळी 5 वाजता समिटसाठी मूव्ह करायचं होतं. पण वातावरण खरं झालं, आम्ही 7 वाजेपर्यंत वाढविली, 7 नंतर 8पर्यंत, 8 नंतर 9पर्यंत, शेवटी पावणे 9ला सुद्धा शर्पाने आवाज दिला की रेडी हो जाऊन निकलना आहे. मग नंतर ते म्हणतात ना की आतमधनं एक मन में लड्डू फुटा ती ॲड यायची, तसं झालं की मन में लड्डू फुटा. जेव्हा बाहेर आलो, टेंटच्या बाहेर येऊन बघतोय ते माउंटेनच्या टॉपच्या बाजूला असं लक्ष टाकून बघितलं तर काही टॉर्च वरतून खाली येत आहेत. पुन्हा टेन्शन, वरचे जे क्लाइंबर गेलेले आहेत त्यांनी जर समजा मोहीम जर गुंडाळली असेल आणि जर समजा त्यांनी गिवअप केलं तर हे सगळे शेर्पा, कारण की कम्युनिटी आहे ना ती त्यांची सुद्धा, मग ते पण गिवअप करतील. मग आता काय करायचं, म्हणजे परत टेन्शन आलं. ते म्हणले मला दया भी क्या करना है, वो टॉर्च वो कुछ नहीं, हमें ऊपर जाना है. फिर मन में दुसरा लड्डू फुटा. म्हणलं नाही आता तरी फायनल जायचंच आहे. स्नोफॉल फक्त विंड थोडी कमी झाली होती, पूर्ण बंद नव्हती झाली, स्नोफॉल पण बंद नव्हतं झाला, चालू होतं, पण वातावरण हे खराबच होतं. पण त्या टेरेनमध्ये आम्ही असेंड करायचा निर्णय घेतला आणि सगळ्यांनी रेडी झाले. आम्ही 9 वाजता मूव्ह केलं. मी 15 मिनटं बाकीच्यांपेक्षा उशिरा चालू केला. मी आज जिवंत जर असेल तर माझ्या शेर्पामुळे जिवंत आहे, हे मी वारंवार सांगतो. कारण त्यांनी मला 2-3 गोष्टी सांगितल्या की लहू सर आप ये देखो कि आपका 100% लक मेरे हाथ में है, आपको कुछ भी प्रॉब्लम होता तो मुझे बताना है. मैं बोला दाई मेरे घर में मेरी फैमिली, दाई मतलब मोटा भाऊ, मेरे घर में मुझे फैमिली है, मुझे जिंदा वापस जाना है, मुझे कुछ भी प्रॉब्लम होता तो मैं आपको बता दूंगा. म्हणजे मी ज्यावेळेस माझ्या किशोर सरांनी ज्यावेळेस मला सांगितलं होतं, किशोर दादांनी, त्यावेळेस मी मेंदूत हे फिक्स केलं होतं की माझ्या मेंदूचा आणि बॉडीचा डिस्कनेक्ट होऊ द्यायचं नाही. जे काही डेथ झाल्या तर त्याचे ते मोठं सायंटिफिक रिझन ते पुढे सांगेलच मी. तर मी माझ्या मेंदूवर खूप कंट्रोल होता की स्वतःच्या बॉडीचा आणि मेंदूचा हा डिस्कनेक्ट झाला नाही पाहिजे. पण त्यासाठी आपला शेर्पासुद्धा आपल्याला खूप सपोर्टिव्ह असतो किंवा त्याच्याने आपले किती वेव जुळतात हे पण गरजेचं आहे. बरोबर. मग त्यांनी आम्हाला सांगितलं सगळं की असं. त्यांनी मला म्हटलं की जब तक मैं नहीं बोलता ना तर आपण जो 4 लेअर असतात आपल्या ग्लोचे, एक लेअर जरी चुकला आपला तरी आपली बोटं जाऊ शकतात. म्हणजे आपलं पूर्ण म्हणजे ऑलमोस्ट मी 6-6.5 लाखाचा माझे पूर्ण गिअर होता एव्हरेस्टचा, त्यातला एक जरी गिअरमध्ये मी जर कॉम्प्रोमाइज केला असं तरी माझा बॉडीचा तो पार्ट गेला असता किंवा मी हे जग सोडून निघून गेलो असतो. म्हणजे आपण जे करतोय ना हे आपल्याला प्रॉपर असणं पाहिजे. प्रत्येक स्टेप ही आपली आहे ना कॉन्क्रीटच असली पाहिजे. आपण जो पाऊल टाकतो ना तो, तर ते त्या माझ्या सरांनी ॲक्च्युली गुरूंचंच हे सगळे उपकार आहेत म्हणून हे आपण स्टेप बाय स्टेप झालं. त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला असंच जायचं म्हणून, त्या पद्धतीने आपण गेलो होतो. तर मग ते मला म्हटलं की तुम्ही तुमचे लेअर काढायचे नाही तुम्हाला, कारण की जर समजा तुम्ही ते लेअर काढले तर तुमची बोटं जाऊ शकतात. मग त्यांनी मला धमकी दिली होती की जब तक मैं नाही बोलतो तर निकालना नाही आहे. आणि मग आयुष्यामध्ये फर्स्ट टाईम कोणतरी असं होतं की ज्यांनी माझ्या पायाला हात लावला, म्हणजे क्रॅम्पॉन लावले. म्हणजे मी त्याच्या आधी मी काही 4-5 आपले इंडियातले हिमशिखर पादक्रांत केली होती, तर त्यावेळेस मला कधी क्रॅम्पॉन वगैरे लावायची गरज नाही. पण कसं होतं की मी त्याला क्रॉस करू शकत नव्हतो, कारण की मी अशा टेरेनमध्ये, मी डेथ झोनमध्ये होतो. कॅम्प 4मध्ये 4,000 8,100 मीटरवर होतो, 100-150 मीटरवर. त्यावेळेस मी माझा शांतपणा करणं चुकीचं होतं.
त्यांनी मला सांगितलेले रूल्स मला फॉलो करणं बंधनकारक होतं जर मला मोहीम व्यवस्थित पूर्ण करायची आहे तर. मला ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मी जर गेलो असतो तर मग त्यांनी माझे ते क्रॅम्पॉन टाईट केले आणि ॲक्च्युली ते आपल्याकडे तेवढी एनर्जी पण नसते कम्पेअर टू ते, कारण की ते त्या टेरेनमध्ये त्यांना सवय असते. माझ्या शेर्पाचे 3 वेळा ऑलरेडी एव्हरेज झाला होता, त्यामुळे त्याला ती आयडिया होती. तर त्यांनी ते क्रॅम्पॉन वगैरे टाईट केले माझ्या बुटांच्या खाली. क्रॅम्पॉन म्हणजे बुटांच्या खाली ते खिळ्यांसारखं लावलं, त्याला क्रॅम्पॉन म्हणतात. काही टेक्निकल वर्ड असतं, काही नसतं, म्हणजे ते समजत नाही लगेच. तर ते त्यांनी लावलं आणि मी सगळ्यांच्या मागे मग माझ्या शेर्पाचा आवरायला वेळ गेला, प्लस माझा तो आवरला म्हणून त्याचा वेळ गेला. त्यामुळे 15 मिनटं बाकीच्यांपेक्षा आम्ही लेट निघालो. म्हणजे बाकी आमची जी टीम पुढे गेली होती 6 जणांची, ती एकाने गिव्ह अप केलं होतं, मी 7वा. मग नंतर मी हळूहळू आम्ही 6:15 9:15च्या आसपास आम्ही मूव केलं आणि पुढे 15 ते 20 मिनटं गेलो आणि पहिली डेड बॉडी दिसली मला. पहिल्या डेड बॉडीचं दर्शन झालं. दाई ये बोला, ये अभी मर गया. क्या? हाँ मर गया. बोला ऊपर जो टॉर्च आ रहे थे ऊपर से नीचे, वो इससे कोई खींच के लेके आ रहे थे. मग तिथून पुढे अनेक डेड बॉड्या दिसल्या, जवळपास 20-25 डेड बॉड्या अशा पूर्ण रूटमध्ये. रात्रीच्या काही दिसल्या, काही पायाखाली असतात, बर्फाखाली काढलेल्या असतात, आपल्याला ते काही जाणवत नाही. आणि त्यासाठी तुम्हाला जसं एव्हरेस्टचं शिखर सर करण्यासाठी पैशांची गरज आहे, तसं तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग असण्याचीही गरज आहे. फायनान्शियल तर सांगितलं, मेंटल फिजिकलही तुम्हाला स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आणि टेक्निकलही स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे ह्या 4पैकी एकही जरी गोष्ट असेल तर तुम्हाला ती तुमची जो विजयी गाथा आहे ती कुठेतरी हुलकावणी देऊ शकते. बरोबर. पुढे आम्ही कॅम्प 4 सोडला. हार्डली 3-4 तासात माझे जे पुढे गेलेले सगळे आमचे साथीदार होते, सगळ्यांना क्रॉस करत मी पुढे निघून गेलो. तिथे बाल्कनी म्हणून एरिया, तो बाल्कनीमध्ये पाणी पिलं. जे गरम पाणी होतं जास्त पिता पण पूर्ण थ्रोटल वगैरे जाम झालं, ते बॉडी पूर्ण सुजली होती. माझे फोटो तुम्ही पाहिलेत, त्याच्यावर तुम्हाला ते पूर्ण बॉडीवर माझ्या स्वेलिंग दिसेल आणि टॅन झालेली बॉडी सगळी जळालेली थंडीने आणि उन्हाने ती दिसेल तुम्हाला. ते फोटो आहेत त्यात ते. आणि मग कॅम्प बाल्कनीत पाणी पिलं. तिथून साऊथ समिटला पोचलो. साऊथ समिटला पोचल्यावर माझा ऑक्सिजन सिलेंडर जो होता तो संपला. माझ्या शेर्पाने तो ऑक्सिजन सिलेंडर चेंज केला. ते चेंज करताना मी त्याला 2 शिव्या घातल्या. म्हटलं अरे रांडाच्या मारतो काय मला म्हणलं. म्हणजे लिटरली असं का, कारण की चुकी त्याची नव्हती, माझ्या मनातून येणं ते स्वाभाविक होतं का, कारण की ते ऑक्सिजन सिलेंडर बदलायला जेवढा वेळ लागत होता, मला ऑक्सिजन मिळत नव्हता ना तोपर्यंत, त्यामुळे मला तो त्रास व्हायला लागला होता. म्हणजे तो आत्ता हसायला येते, पण त्यावेळेस खूप भयानक वेगळ्या लेवलला आपण ती गोष्ट फेस करत असतो. तरी तो बदलला आणि मग नंतर तिथून पुढे जर्नी चालू झाली. आम्ही तो साऊथ समिट जो एरिया आहे तिथून सोडून मी पुढे गेलो आणि मला त्रास व्हायला सुरुवात झाला. कारण मी ह्याच्या आधी हिमशिखरं चढलो होतो, पण एवढ्या उंचीवर कधी चाललो नव्हतो. पहिल्यांदा चाललो होतो आणि अनेक जण पहिल्यांदाच जातात. आणि तिथे गेल्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा झाला की मला ऑक्सिजन घ्यायला त्रास व्हायला लागला. मला समजेना प्रॉब्लेम माझ्यात आहे का माझ्या ऑक्सिजन मास्कमध्ये. आता मी एकदा माझा हार्डली 1 मिनिटभर माझा ऑक्सिजन मास्क बंद झाला, मला ऑक्सिजन येत नव्हता. मी म्हणलं माझ्यातच प्रॉब्लेम आहे, पुढे चालत राहायचो. परत तसं झालं. मग नंतर त्याचा टाईम आहे ना तो वाढायला सुरुवात झाली. 1 मिनिटाचा तो 1.5 मिनिटावर गेला, 2 मिनिटावर गेला. मग ज्यावेळेस पुढं गेला त्यावेळेस मला खूप भयानक एकदा पहिल्यांदा एक स्ट्रोक भेटला, थोडासा असा नॉर्मल स्ट्रोक बसला की आता त्रास जास्त व्हायला लागला. त्यावेळेस मी शेर्पाला म्हटलं की दाई ऐसा आहे, म्हणजे जो मास्क आहे उसको चेंज करना है. कारण की आम्हाला खाली सांगितलं होतं एजन्सीकडने, तुमचे जे ऑक्सिजन एक एक्स्ट्रा मास्क आहे तो शेर्पाच्या बॅगेत असणार आहे आणि जे सिलेंडरचे 2 रेग्युलेटर आहेत ते शेर्पाच्या बॅगेत असणार आहे. आणि मी त्याला म्हटल्यामुळे तो म्हटला, तो हळूच म्हणतो, सर वो मैं ऑक्सीजन मास्क जो है मैं कैंप 4 में भूल आया हूँ. म्हणलं लो आता तुझा गेमच झाला आहे का, कारण की तुला आता खाली जायचं आहे तुझं. नाही, त्याच्या आधी मी त्याला विचारलं होतं की दाई मुझे ऐसे ऐसे दिक्कत हो रही है, तुम्हाला कुछ नाही नॉर्मल आहे. नंतर मी त्याला हे मास्क चेंजचं बोललो, त्यावेळेस तो मला मास्क खाली सोडून आलो. म्हटलं तुझ्या आयला तुला आता 100% मारावंच लागणार आहे का, कारण की तुझा मास्क जर नाही चालला तर तुला वर जायचं असेल तरी तुला ऑक्सिजन मास्क पाहिजे, तुला खाली जायचं असेल तरी तुला ऑक्सिजन मास्क पाहिजे. कॅम्प 3च्या नंतर ऑक्सिजन लावायच लागतं आपल्याला. तुला खाली पोचस तोपर्यंत ऑक्सिजन लागणारच आहे ना. बरोबर. एवढ्या मोठ्या टेन्शनमध्ये मी तिथं अडकलो गेलो आणि म्हटलं आता करायचं काय. मग तरी पण ॲटोमॅटिक जो माझा मास होता तो मास पुन्हा थोड्या वेळाने चालू झाला. मी पुन्हा वर गेलो आणि शेवटी मी हिलरी स्टेप म्हणून एरिया तिथं गेलो आणि तिथं गेलो मला खूप मोठा भयानक
मोठा स्ट्रोक बसला. एवढा मोठा स्ट्रोक बसला की तुम्ही जो मला मागाशी क्वेश्चन विचारला ना की तुम्ही तुमचा मृत्यू बघितला का, त्याचं उत्तर हे आता. त्यावेळेस मला असं दिसलं की लहू तू आता 100% मारणार आहेस. का? कारण की तुला खाली जाण्यासाठी ऑक्सिजन मास्क पाहिजे, वर जाण्यासाठी ऑक्सिजन मास्क पाहिजे. आणि जर समजा तू आत्ता जरी इथून खाली फिरलास तर तुला ज्यांनी 11 रुपये मदत केली त्यांना काय उत्तर देशील? ज्यांनी तुला लाख रुपये मदत केली त्यांना काय उत्तर देशील? ज्यांनी तुझ्यासाठी पळालेले आहेत, ज्यांनी तुला एवढा वर्ष सपोर्ट केला त्यांना काय उत्तर देशील? तुझ्या मुलाबाळांना काय उत्तर देशील? तुझ्या बायकोला, आईला, तुझ्या नातेवाईकांना, तुझ्या राज्याला, तुझ्या शहराला, देशाला तू उत्तर काय देशील? हारला म्हणून परत आला म्हणून तू उत्तर देणार आहेस का? एक ही बाजू होती. एक दुसरी बाजू होती, वर जाशील आणि वर मरशील. वर मेला तर तुझं आयुष्यात काहीच होणार नाही, पण तू जर जिवंत परत खाली आलास तर तू पुन्हा एव्हरेस्टला 35 लाख नाही 50 लाख खर्च करून येऊ शकतोस. एकाच वेळेस माझ्या नाण्याच्या जशा 2 बाजू असतात त्यावेळेस एकाच वेळेस माझ्या डोक्यामध्ये दोन्ही विचारांची मारामार चालू होती. मला समजत नव्हतं की कोणता निर्णय घ्यावा आणि काय करावा. आणि त्याच वेळेस माझा ऑक्सिजन मास्क बंद होता. जवळपास 3 ते 3.5 मिनटापेक्षा जास्त वेळ माझा ऑक्सिजन मास्क चालू होता. आपण विचार करा कधी आपण जेव्हा सहजासहजी घरात बसतो, जेव्हा आपण श्वास किती वेळ रोखून ठेवू शकतो. आणि त्या टेरेनमध्ये आपण ऑलरेडी एक्झॉस्ट झालेलो आहोत. आपल्या बॉडीमध्ये वॉटर कंटेंट नाही आहे, आपण डिहायड्रेट आहे. आणि त्यावेळेस तुम्ही पूर्ण वीक झाला आणि तुम्हाला परत तो ब्रिदिंग भेटत नाही आहे, श्वास भेटत नाही आहे. त्यावेळेस मग नंतरनं मी म्हटलं की आता आपण मरणार आहे. ज्यावेळेस आयुष्यातलं सगळं संपतं ना त्यावेळेस माणसाला एक मार्ग मोकळा असतो, तो म्हणजे अध्यात्माचा. म्हणून तोपर्यंत मी कधी ह्याचा नेगेटिव्ह प्रचारही करत नाही किंवा मी त्याचा पॉझिटिव्ह म्हणूनही विचार करत नाही. पण माणसाने आपापल्या विषयानुसार घेतला पाहिजे. म्हणजे जो लहू आज तुम्हाला दिसतोय हा एकेकाळी नास्तिक होता आणि तो आता आस्तिक आहे. प्रत्येकाची देवाची एक व्याख्या आणि त्याची मांडणी ही वेगळी आहे. काही हनुमानाला मानतायत, काही भगवान शंकरांना मानतायत, काही रामांना मानतायत. प्रत्येकाचे देव, काही येशूला मानतात, काही अल्लाला मानतात. प्रत्येकाचे देव वेगळे आहेत. मी ज्या सह्याद्रीमध्ये वाढलो, सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळलो, त्या सह्याद्रीमध्ये अनेक गडकिल्ले आहेत. त्या गडकिल्ल्यांवर मी माझं स्वतःचं बालपण घालवलं. आणि हे सर्व करत असताना जे माझ्या पाठीमागे देव म्हणून उभे राहिले ते छत्रपती शिवाजी महाराज हेच माझे देव होते. ज्यावेळेस मला माझा मृत्यू समोर दिसला त्यावेळेस मी काही केलं नाही, फक्त डोळे झाकले आणि फक्त अंतःकरणातून 3 वेळा नामस्मरण केलं, छत्रपती ताकद द्या, छत्रपती ताकद द्या, छत्रपती ताकद द्या. आणि मला लिटरली मी तुम्हाला सांगतो त्या क्षणाला माझा जो ऑक्सिजन मास्क बंद पडला होता तो चालू झाला. एका वेळेस माझ्या डोक्यात काय काय चालू होतं बघा. मला ॲसेंड करायचं आहे, मला डिसेंड करायचं आहे, मी मरणार आहे, प्लस मला शेवटची स्टेज आहे माझ्याकडे. आणि त्यावेळेस मी अध्यात्मात जातो आणि अध्यात्मातून कुठेतरी माझा देव छत्रपती आहे. आता ते ठीक आहे, बाकीच्यांचं कोण, मला त्याच्या कोणाच्या देवावर आक्षेप नाही आहे, प्रत्येकजण जगत असतो आपापल्या मार्गाने. पण त्यावेळेस मला माझा ऑक्सिजन मास्क चालू झाला, पण मला हे रिअलाईज झालं की इथून मागे 5-6 वेळा जे काही माझ्या बाबतीत घडलं, मला मागचे 2 स्ट्रोक जे छोटे बसले, हा जो मोठा स्ट्रोक बसला शेवटचा, आणि त्यातून मला रिअलाईज झालं की माझा ऑक्सिजन मास्क का बंद पडतोय. सगळी एनर्जी मी त्यातून बाहेर काढली. मी तुम्हाला सांगितलं ना, मी सुरुवातीपासून सगळ्यांच्या मागे 2 तास होतो. माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं की माउंटनमध्ये एनर्जी वेस्ट करायची नसते, ती स्टोअर करायची असते. आणि ती तेवढ्या अख्ख्या 40-45 दिवसामध्ये जी एनर्जी मी स्टोअर करून ठेवली होती, म्हणलं लहू मला फक्त 60 मीटर जाण्यासाठी 1.25 तास लागणार होता. 60 मीटर हाईट गेन करण्यासाठी मला 1.25 तास लागणार होता. आणि त्या 1.25 तासामध्ये माझं सगळं जे मागचं जे कष्ट होतं ते तिथं मला पणाला लावायचं होतं. माझ्याकडे एनर्जी भरपूर होती, मी मेंटली प्रिपेअर होतो, माझ्याकडे ऑक्सिजन सिलेंडर पण होता. पण प्रॉब्लेम होता की माझ्या मास्कचा जो होता तो त्याच्यावर मला सोल्युशन सापडलं. मग काय होत होतं की जो माझा ऑक्सिजन मास्क होता, पाठीमागे सिलेंडरमध्ये एक पाईप आला होता आणि तो मास्कमध्ये जॉईंट झाला होता. मास्कमधनं त्याला एक पुढे बॉटल आहे, त्या बॉटलमध्ये तो माझा अपडाऊन ते आतमधला जो कागद असतो तो होत होता. आणि तो ब्रिदिंग चालू आहे असं आपल्याला दिसतं त्यातून. त्यावेळेस जो पाईप आहे बाहेर मायनस टेम्परेचर आहे आणि माझं तोंडातून जेव्हा मॉइश्चर निघतं आहे, ज्यावेळेस तो पूर्ण पॅक असतो, त्यातून फक्त हवा बाहेर जाते मास्कमधनं आणि ऑक्सिजन आत येत असतो त्या नळीतून. तर त्याला जे नळीला सुईच्या टोका एवढं बारीक टोक असतं
आणि जेव्हा माझ्या तोंडातून वॉर्मनेस बाहेर निघायचा त्यावेळेस जेव्हा माझं ब्रिदिंग नॉर्मल झालं की त्या नळीमध्ये तो मॉइश्चर जायचा आणि तो फ्रोझन व्हायचा आणि ती नळी ब्लॉक व्हायची. आणि जेवढं जास्त मॉइश्चर आत जाईल तेवढी ती नळी जास्त ब्लॉक व्हायची आणि नंतरनं ते ऑक्सिजन येणं बंद व्हायचं. ज्यावेळेस मला जास्त प्रमाणात धाप लागायची किंवा जास्त प्रमाणात माझी एनर्जी वेस्ट व्हायची, म्हणजे त्या ऑक्सिजन मास्कमध्ये मी वॉर्मनेसपणा नाकातून असेल तोंडातून असेल बाहेर निघायचा, त्यावेळेस मग तो आतमध्ये झालेला जो बर्फ आहे, आईस आहे, तो मिल्ट व्हायचा आणि मग माझं ऑक्सिजन नळी पूर्ण चोकअप झालेली ओपन व्हायची आणि मग मलाच ऑक्सिजन यायचा. पण हे मला कधी रिअलाईज झालं ज्यावेळेस मी म्हणजे महाराजांची प्रार्थना केली त्यावेळेस. त्यानंतर मी ठरवलं की लहू तुलाकडं आत्ता जी एनर्जी आहे, तुझा तो मास्क आहे ना, तो कंटिन्यू तुला वॉर्म ठेवायचा. मी जी माझी एक्स्ट्रा एनर्जी ती त्यात लावली सगळी पणाला आणि पूर्णपणे माझा जो मास्क वॉर्म राहिला. आणि त्याच्या पुढच्या मी 1-1.25 तासामध्ये 8:30 23 मे 2023 रोजी जगाच्या सर्वोच्च शिखरावर आमच्या इंडियन टीममधल्या सगळ्यांमध्ये मी त्या शिखरावर सगळ्यांच्या पुढे 2 तास पोचलो होतो. आणि मग नंतरनं तिथे गेलो, माझा लक चांगला होता. म्हटलं जसं हे चॅलेंज सगळे जे खालचे मला एक टास्क मिळत गेले होते ते टास्क पार करत आलो. समिटला पोचलो, वातावरण एवढं सुंदर होतं, कोणाला समिटवर थांबायला फार वेळ भेटत नाही. मी अर्धा तास टॉपवर होतो, सगळे फोटो एव्हिडन्स वगैरे सगळं काढलं वातावरण चांगलं असल्यामुळे. काही खाली वातावरण खराब होतं. आणि सकाळी 8:30 वाजता पोचलो आणि मग रिटर्न फिरलो मी. आणि तिथं गेल्यावर सगळ्यांचे मनापासून आभार मानले की ज्यांनी मला मदत केली, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता. आणि मला बऱ्याच जणांचे क्वेश्चन असतात की काय वाटलं वर जाऊन. ज्यावेळेस तुम्ही इंटरनॅशनल लेवलला इंडियाला रिप्रेझेंट करता ना, त्यावेळेस तुम्हाला बाकी काही सुचत नाही. ज्यावेळेस मी माझ्या बॅगेतून तो तिरंगा बाहेर काढतो, त्याच्याबरोबर फोटो काढत असतो, ज्यावेळेस भगवा बाहेर काढतो त्याच्याबरोबर फोटो काढत असतो ना, त्यावेळेस तुमचे कष्ट सगळे आहेत ना, तुमची मेहनत, तुमची जे बॉडी वीक झालेली असते ना, सगळं संपून जातं. आणि हे जो म्हणतो ना की काही नाही आहे, काही नाही, यांना ते नाही समजणार. त्यांच्यासाठी सांगण्यासाठी आपण नाही आहोत. त्यांनी फक्त रिअलाईज करावं, एकदा जावं. त्यांनी कधी स्वतःसाठी न करता आपल्या समाजासाठी आणि देशासाठी, राज्यासाठी, आपल्या गावासाठी, मोहल्ल्यासाठी एखादी छोटी गोष्ट करून बघा किती आनंद भेटतो. तर अशा अनेक गोष्टीत असा किस्सा आहे. तर तो मी खूप आपला विषय खरं तर लांबला, पण मृत्यू मी तो जवळून पाहिला, रिअलाईज केला की काय असू शकतो मृत्यू आणि कसा असू शकतो, असं आहे एकंदरीत. हे सगळं करत असताना ह्याच्यात जसं टेंट अकोमोडेशन आहे किंवा टॉयलेट फॅसिलिटीज आहे, फूड फॅसिलिटीज आहेत, ह्याच्यासोबत मेडिकल फॅसिलिटीज किंवा काय असतं का त्यामध्ये तिकडे? हां, असतं. ह्याच्यात सगळ्यात मेन एक मेजर आणि मोठा मॅटर असतो म्हणजे तुम्ही एजन्सी कोणची चूज करता. ओके. खूप बारीक विचार करावा लागतो की आपण कोणत्या एजन्सी बरोबर जायचं आहे का, कारण की तिथे आपण सुसाईड अटेम्प्ट सारख्या ठिकाणी चाललेलो आहोत. त्यामुळे आम्ही ज्या एजन्सीकडनं गेलो होतो त्या एजन्सीचा बेस कॅम्पला एक डॉक्टर असतो आणि कॅम्प 2ला एक डॉक्टर असतो. मला माझ्या नजरेत तरी, म्हणजे मी तिथे फिरलो जेव्हा त्या काही आमच्याकडे थोडासा मध्ये वेळ असतो त्यावेळेस, तर कॅम्प 2ला फक्त आमच्याच एजन्सीचा डॉक्टर होता. ओके. त्यामुळे म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मी माझ्या गुरूंवर काही ट्रस्ट ठेवल्यामुळे मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही सांगाल त्या एजन्सीकडनं मी जाईल म्हणून. त्यामुळे त्यांनी जी एजन्सी सजेशन दिलं होतं, तर त्यामुळे कॅम्प 2ला फक्त त्या एका एजन्सीचा डॉक्टर होता. त्यामुळे मला असं वाटलं की अरे यार मी सेफ सिस्टमकडे आहे मी म्हणून. आणि त्याचबरोबर जरी डॉक्टर आहे सगळं आहे, पण त्याच्यानंतरनं जो सगळ्यात मोठा जो पार्ट येतो ना, तो पार्ट आहे की तिथे तुम्हाला काही स्वस्त नसतं. इथे शहरामध्ये मिळणारी 30 रुपयाची गोळी ते तुम्हाला 10,000 रुपयाला मिळते. हा एवढा डिफरन्स असतो का, कारण की स्वाभाविक की तिथे अल्टिट्यूडला तेवढं घेऊन जाणं सुद्धा खूप चॅलेंज आहे. कारण की तिथे काही तिथे एक तर तुम्हाला पोर्टरने घेऊन जावं लागतं, शेर्पाने घेऊन जावं लागतं किंवा हेलीने घेऊन जावं लागतं. ठराविक लेवलनंतर हेली पण घेऊन जात नाही. बेस कॅम्पपर्यंत याक वगैरे पण असतात, पण त्याच्यावरती जे काय आहे ते. मग ह्या सिच्युएशनमध्ये तिथे तुम्हाला पैसा मॅटर नाही करत, त्यावेळेस तुम्हाला सर्व्हिस मॅटर करते किंवा तुम्हाला एमर्जन्सीच्या पिरियडला जी गोष्ट पाहिजे ती. ह्यासाठी आपला जो मेडिक्लेम आहे तो ॲडव्हेंचरचा जो क्लेम असतो, इन्शुरन्स असतो, तो कंपल्सरी.
म्हणजे मला सांगायला खरंच अभिमान होतो की मी स्वतः इकडे सह्याद्री किंवा पूर्णपणे जेव्हा मी आता एसएल ॲडव्हेंचर फर्म रन करतो, माझ्याकडे बेसिक ट्रेकला जो एकदम फनी ट्रेक आहे जिथे काहीच तुम्हाला एफर्ट नाही आहेत, एन्जॉय करायला साध्या ट्रेलला चाललेले आहेत, बरोबर, त्या येणाऱ्या पार्टिसिपेंटचा सुद्धा मी इन्शुरन्स काढत असतो. तर मग एव्हरेस्टचा विचार तर मी खूप एक्स्ट्रीम लेवलला केला होता. बरोबर, प्लस काही मी माझा इन्शुरन्स ऑलरेडी हे केलेला होता, तर त्यामुळे जर समजा तसे काही प्रॉब्लेम नाही आला मला, म्हणून माझे ते पैसे वाया गेले. मी देवाला नेहमी प्रार्थना करू माझे इन्शुरन्सचे मेडिक्लेमचे तर पैसे कंटिन्यू नेहमीच वाया जाऊ, आणि मी ज्यावेळेस मी पार्टिसिपेंटचा पण जो काढतो त्याचे पण वाया जाऊ देत. कारण की फायनान्शियल इन्शुरन्सच्या ज्यात मी फायनान्शियल लीगल ॲडवायझर आहे इन्शुरन्सच्या बाबतीत मधला, कारण की आम्हाला कंटिन्यू त्या सगळ्या गोष्टी लागतातच, त्यामुळे आपण कंटिन्यू त्या गोष्टी करतो. बरोबर. त्यामुळे मी माझा स्वतःचा जो आहे तो इन्शुरन्स काढलेला होता. याच्यातून एक मी छोटासा किस्सा सांगेल की आता मेडिकलचं तुम्ही बोललात, ह्या गोष्टी आहेत, पण ते कशाने कव्हर होणार आहेत? पैशानेच कव्हर होणार आहेत, आणि पैसा हा पाहिजेच. जर समजा पैसा नसेल तर तुम्ही मेला म्हणून समजा, एकदम क्लिअर आहे. जर समजा तिथं सिस्टम अशी की कुठल्याही माउंटेनमध्ये तुम्ही जर पैसा दिला तर तुम्हाला सर्व्हिस भेटणार आहे. मग मी सुरुवातीला एकदम म्हटलं की सस्ते चीजों को शौक हम भी नहीं रखते. सेम हेच आहे की इथे तुम्ही प्रॉपर जर स्टेप बाय स्टेप नाही केला तर तुम्हाला चॅलेंज फेस करावाच लागणार आहे. त्यामुळे आपला इन्शुरन्स हा असला पाहिजे. मग तो इन्शुरन्स होता. आमच्यातले एक जे साथीदार होते पुणे पोलीस दलामध्ये, आणि आम्ही जवळपास 1.5 वर्ष एकत्र प्रॅक्टिस केली, आणि रिटर्न येताना ते हे जग सोडून निघून गेले. एव्हरेस्टवरनं येताना त्यांची डेथ झाली. तर त्यांना जो काही माझ्या मते मी खूप खोलात नाही चौकशी केली त्यांची, पण त्यांना जवळपास एक 50-55 लाख रुपये खर्च आला. पहिले एक्सपिडिशनचे होते ते सुद्धा. तर त्यावेळेस त्यांचा जो काही खर्च आहे तो सगळा खर्च त्यांच्या त्या इन्शुरन्समधनं कव्हर झाला. तिथून त्यांना खाली घेऊन येणं काठमांडूतून त्यांची हॉस्पिटल ट्रीटमेंट, हॉस्पिटलमधून त्यांची डेड बॉडी इंडियात आणणं, इंडियातून त्यांच्या घरच्यांना सब हँडओव्हर करत तोपर्यंत सगळा खर्च हा त्या इन्शुरन्समधनं कव्हर झाला. म्हणजे जर समजा विचार करा 50 लाख रुपये खर्च आला. फार काही श्रीमंत घरातला व्यक्ती नव्हता, पोलीस दलामध्ये होता, हवालदार पदावरच होते मला वाटतंय. आणि जर समजा त्या व्यक्तीकडे त्याने जर हा विचार केला नसता तर हा त्यांच्या घरच्यांना केवढा मोठा फटका बसला असता. त्यावेळेस काही ठराविक गोष्टी वाचवण्यासाठी आपण जातो, आणि त्याचा नंतर भविष्यात खूप मोठ्या प्रमाणावर त्याचे परिणाम भोगावे लागतात. मी कोणाचंही नाव घेणार नाही आहे, पण जे कोणी हा व्हिडिओ पाहत असतील आणि जे गिर्यारोहणातली जुनी लोक आहेत त्यांना ही ॲटोमॅटिक क्लिक होईल आणि हिंट होईल. काही लोकांनी लाखो रुपये खर्च करून अनेक हिमशिखरं पादक्रांत करण्याचे मानस ठेवले, तिथे गेले, आणि फक्त त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते तिथं मेलेले आहेत. अशा अनेक किस्से महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरची पण गरज नाही आहे. त्यामुळे आपण किती आहे, मी 35 लाख रुपये, मी 1 लाख रुपयाचा इन्शुरन्स वाचवण्यासाठी 50 लाख रुपये मला कवर भेटणार आहे, 1 कोटी कवर भेटणार आहे, पण तो मी घालवतो 1 लाखासाठी. तसे मी 35 लाखातले 1 लाख कमी केले, 34 लाख रुपये तर जाणारच आहेत ना माझे. पण जर समजा काय झालं तर मला सगळं रिकवर होणार आहे ना मी. बरोबर. पण हा विचार हे कसं आहे की हे आपण कुणाला ओरडून नाही सांगू शकत. हे स्वतःला रिअलाईज होणं गरजेचं आहे की बाबा खरंच याची काय गरज आहे ते. त्यामुळे मेडिकल फॅसिलिटी जरी, आता खरं आपला विषय जरा हे लांबतोय, पण मेडिकल फॅसिलिटी जरी असेल तरी त्या मेडिकल फॅसिलिटीची ज्या एक्सपेन्सिव्ह लेवलला जातात तर त्यासाठी आपल्याला हा एक बॅकअप असतो. बरोबर. आणि सेम तसंच आपण आपला विचार सगळा करायला पाहिजे जर आपल्याला पुढे वाटचाल करायची. बरोबर. तर तुमच्यासाठी हे विमा म्हणजे काय? एक जबाबदारी वाटते तुम्हाला का एक इन्व्हेस्टमेंट वाटते तुम्हाला? ॲक्च्युली क्वेश्चन खरंच भारी आहे. कारण मी जसं म्हटलं की तुमच्या पॉलिसी किंवा लीगल ॲडवायझर मी आहे पॉलिसीच्या बाबतीतला. मी तुम्हाला 1 रुपया देतो आणि तो असा आपण दोघं म्हणू की तुम्ही छापा घ्या, आणि छापा काटा आपण कळवलेला आहे, तुम्ही छापा घ्या, मी काटा घेतो. तुम्ही घेऊ शकाल? मी तुम्हाला म्हणलं हा 1 रुपया आहे, तुम्ही काटा घ्या, मी छापा घेतो. एकाच वेळेस घेऊ शकतो?
नाही घेऊ शकत आपण. हां, तसंच तुम्ही आत्ता जे क्वेश्चन मांडले ना, हे दोन्ही एकच आहे, ते वेगळे नाही आहेत. इन्व्हेस्टमेंट म्हणून पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जबाबदारी पण म्हणून आहे. आत्ता मी घरातला कर्ता पुरुष आहे, बरोबर, म्हणून माझी काहीतरी जबाबदारी आहे, बरोबर आहे. आणि जर समजा ती जबाबदारी म्हणून पण मी ती पूर्ण केली पाहिजे आणि भविष्यात मी माझ्या सगळ्या कुटुंबाला सेव्ह करावं म्हणून पण मी ते इन्व्हेस्टमेंट करून ठेवली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जसं की जो ₹1 आहे आपला, म्हणजे आपण छापाकाटा करून ते एक अर्धा नाही करू शकत, हां, वेगळं नाही करू शकत, तसं हे दोन्ही सेम आहे. त्यामुळे दोन्हीही तेवढंच माझ्या मते दोन्ही तरी गरजेचं आहे. म्हणजे मी एक जबाबदार नागरिक म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट म्हणूनही पाहिलं पाहिजे. का, कारण की मला एक ठराविक लाईफ आहे, बरोबर, किंवा मला माहित नाही आहे की मी किती दिवस जगेल ते. आता हार्ट अटॅक असा एकदम चुटकीसारखा खेळ झालेला आहे, बरोबर. आता जे ऍक्टर म्हणजे सगळं आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टी प्रिपेअर ठेवल्या पाहिजेत आपल्या डोक्यामध्ये की बाबा असं झाल्याच्या नंतर नाही इथपर्यंत मला पोहोचायचं, असं आपल्याला सेट व्हायचं, बरोबर. पण आत्ताचं जनरेशन असं वागतंय की जे काय पैसे ते कमवतात आहेत, कुठे असू दे, बिझनेसमध्ये असू दे, सॅलरीड असू दे, त्यांना असं वाटतं की नाही मला काय होणार नाही उद्या जाऊन आणि मला आत्ता काही गरज नाही, माझे घरचे पाहून घेतील, आणि त्या प्रकारे ते विचार करतात आहेत. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही SL ॲडव्हेंचर तुमची जी फर्म आहे, तुम्ही प्रत्येक माणसाची सेफ्टीची जबाबदारी तुम्ही घेता आत्तापासूनच, बरोबर. प्रत्येक माणसाला उद्या जाऊन समजा काही झालं कमी जास्त तर मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी हे तुम्ही दाखवताय त्यांना. तसं आजकालचे जे जनरेशन आहेत ना, की त्यांना असं गरजेचं वाटत नाही इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स म्हणा, टर्म इन्शुरन्स म्हणा. ते कोणत्या जास्तकडे वळतात आहेत की त्यांना स्टॉक खेळायचा आहे, SIP करा तुम्ही, स्टॉक मार्केट, SIP हे सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. पण ते कधी, जेव्हा तुम्ही सांगितलं जसं आपला RCC बेस पक्का झाला पाहिजे, प्रोटेक्शन पक्का झालं पाहिजे, त्याच्यानंतर हे आपला कल वाढला पाहिजे पुढे. आत्ता तुम्ही जे 2 मुद्दे सांगितलेत ना, त्या 2 पॉईंट मी वेगवेगळे सांगतो तुम्हाला. पहिला मुद्दा तुम्ही म्हटलात की आम्ही आमच्या टीमची काळजी घेतो. माझ्या गुरूंनी मला घडवलंच त्या पद्धतीने. ज्या दिवशी त्यांना कळेल ना मी चुकीच्या मार्गाने जातोय, त्या दिवशी ते तर मला माफ करणारच नाहीत. ते बघणार नाहीत की हा 2 मुलांचा बाप आहे, 1 मुलाचा बाप म्हणून. ते पहिले मला कान पडतील. हा गुरु असतो. ताकदीने मी त्यांच्यापेक्षा जास्त आहे का ते माझ्यापेक्षा जास्त आहेत हा विषय नसतो. त्यांच्याबद्दल आपल्या मनात रिस्पेक्ट असते, बरोबर. आणि ज्या वेळेस मग मी स्टेप बाय स्टेप लिगल काम करत असतो ना, किंवा व्यवस्थित प्लॅनिंगने जात असतो, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा मी स्वतःला सेफ फील करत असतो. आता कसं, तर मी माझ्या पार्टिसिपेंटचा इन्शुरन्स काढलेला आहे, बरोबर. उद्या एखादा चाललोय, ऍक्सिडेंट मोठाच झाला पाहिजे, माणूस मेला पाहिजे असं काही नाही. मी चाललोय, माझा ट्रेक आहे, खड्यांवरनं पाय घसरला, तो मोडला, त्यात कोणाची प्रॉब्लेम चुकी आहे का? नाही. अचानकच पूर आला आणि एखादा मुलगा वाहून गेला आणि त्यात तो अडकला, त्याचा हातपाय मोडला, हा नैसर्गिक ॲक्सिडेंट आहे. नैसर्गिक गोष्टी असतात, नैसर्गिक आहे. म्हणजे ज्या वेळेस मी इन्शुरन्स काढतो त्यावेळेस मी सगळ्यात पहिला स्वतःला सेफ फील करत असतो. का, कारण की माझ्या सिस्टमवर कसल्याही प्रकारचा एक्स्ट्रा भार पडणारच नाही आहे, बरोबर. का, कारण की त्याच्यातून असणारी काही चंद पैसे जे आहेत, अमाऊंट आहे, ती मी ऑलरेडी त्याला, समजा 1 डेचा ट्रेक आहे, 1,500-2,000 हजार रुपये कॉस्ट असते, त्यातून मी XYZ 100-150 रुपये भरून मी त्याचा इन्शुरन्स काढलेला असतो. त्याच्याकडनं मला एक्स्ट्रा पैसेही घ्यायचे नसतात, बरोबर. त्या सिस्टममध्येच ॲड असतं. त्यामुळे मी सेफ झालो, बरोबर. त्यानंतर माझी जी ऑपरेशन टीम आहे ती सेफ झाली, ऑफिशियल टीम आहे ती सेफ झाली, बरोबर. त्याची फॅमिली सेफ झाली आणि तो स्वतः सेफ झाला. म्हणजे एका व्यक्तीचा मी इन्शुरन्स काढल्यामुळे सगळी सिस्टम सेफ होती, हे समजलं पाहिजे. आज असे कित्येक तरी ऑर्गनायझर मी तुम्हाला दाखवतो की त्यांना माहितीच नाहीये, आणि असे पण ऑर्गनायझर आहेत की ते प्रॉपर वेने स्टेप बाय स्टेप पुढे चाललेले आहेत, फक्त त्याचं प्रमाण थोडं कमी आहे, वाईट त्या गोष्टीचं वाटतं. त्यामुळे हे मी सेफ आहे आणि अशा पद्धतीने आम्ही पुढे जात असतो, स्वतःला सेफ फील करत असतो. कधी पण जे कोणी पॉलिसी काढली नाही ना, त्याला फक्त म्हणू तुम्ही एकदा पॉलिसी काढून बघा, नाही तुम्हाला जर सेफ फील वाटलं ना, मी म्हणन ती पैसे काढून बघा, फक्त म्हणून सेफ फील येते का नाही तुम्हाला आतमधून, आतून आपल्याला वाटतं की यस. आता दुसरी गोष्ट, तुमचा जो दुसरा मुद्दा होता की इकडे तिकडे इन्व्हेस्टमेंट करतात, काय करतात,
जस्ट आहे ना एक माझ्या बाबतीत घडलेले जो अनुभव आहे तो सांगतो. आमच्याबरोबर जे दादा होते, स्वप्नील दादा, ते हे जग सोडून निघून गेले, त्यांची डेथ झाली. त्यांनी लोन काढलं होतं, जवळपास मला ते 15-16 लाख रुपये लोन काढलं होतं. त्यांनी एक शब्द मला लय भारी बोलले होते. म्हणजे लहू, मी माझ्यापेक्षा 2 वर्षांनी ते मोठे होते. म्हणजे लहू, मी अशी सिस्टम करून ठेवलेली आहे की मी जे लोन काढले ना त्याच्यावर एक पॉलिसी केलेली आहे, त्याच्यावर इन्शुरन्स काढला आहे म्हटले. बरोबर. आणि त्यानंतरनं जर त्यांना काही झालं तर तो पूर्णपणे माफ होणार होता. बरोबर. ते लोन सगळं त्याच्या घरच्यांवर त्याचं बर्डन बिलकुल येणार नव्हतं. बरोबर. हे मी माझ्या डोळ्यांनी रिअलाईज केलेलं आहे. आणि जर समजा ह्याबद्दल कोणाला डाऊट असेल ना तर कधीही जा, माझ्या सिस्टममध्ये बघा, माझ्याबरोबर कोण होता स्वप्नील गरड म्हणून दादा, त्याची चौकशी करा. आणि योग आला तर त्याच्या घरच्यांशी जाऊन घरच्यांशी निवांत एकदा विचारा, ते तुम्हाला सांगतील. आणि त्यांनी त्या गोष्टी केल्या होत्या. त्यांनी जो स्वतःचा इन्शुरन्स काढला होता, मेडिक्लेम तो होताच एव्हरेस्टसाठी, जो ॲडव्हेंचरचा येतो तो. बरोबर. त्यानंतरनं जो लोन होतं त्या लोनवर सुद्धा त्यांनी इन्शुरन्स काढून त्यांनी काय केलं होतं, स्वतःबरोबर आपल्या फॅमिलीला पण सिक्युअर केलं होतं. जे मी तेच म्हटलं ना, जो आणि हे त्याला कधी रिअलाईज झालं माहिती आहे, त्याचे वडील, तो असंच वडील कार ॲक्सिडेंटमध्ये गेले आणि त्यावेळेस ॲज अ घरातला कर्ता पुरुष म्हणून त्याच्यावर जबाबदाऱ्या आल्या होत्या. वडिलांच्या नंतरनं त्याने ज्या सगळ्या गोष्टी फेस केल्या होत्या ना, त्यानंतरनं त्याला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती झाली होती. मी म्हटलं ना तुम्हाला की जोपर्यंत माणसाला ती वेळ येत नाही तोपर्यंत त्याची व्हॅल्यू समजत नाही, रिअलाईज होत नाही. म्हणजे लहान बाळाला कसं भासते बघू, मग ते चटका अरे हा असा चटका बसतो का, तर ते तसं येते. आणि मग तो परत गरम तव्याला हात लावत नाही. बरोबर. मग त्याला तो पकडण्यासाठी पकडीचा वापर. अजून एक प्रश्न होता की तुम्ही छत्रपती महाराजांना खूप मानता, बरोबर, तर आणि इन्शुरन्सला पण आता तुम्ही मानताय, बरोबर, इन्शुरन्स पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे, तर त्यावेळेस कुठे इन्शुरन्स होता सर? तुम्ही ना सर, छत्रपती शिवाजी महाराज जगाला समजणं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे आम्ही म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला नखा एवढे जरी समजले ना तर आम्ही एव्हरेस्टपेक्षा काही अजून जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आम्ही झेंडे काढू शकतो, एवढं आम्हाला खात्री आहे. नखा एवढे जरी महाराज समजले. 12 बलुतेदार पद्धत माहिती आहे तुम्हाला? हो, ऐकली. 12 बलुतेदार पद्धत म्हणजे काय आहे की जे वेगवेगळ्या ज्या आपल्याकडे जाती आहेत, ह्या जाती आपण ज्या पाडल्या गेल्यात की वेगवेगळ्या महार, मांग, चांभार, लोहार, कुंभार, भिल्ल वगैरे ज्या अजून अशा आहेत, ह्या ज्या सगळ्या जाती आहेत. 12 बलुतेदार पद्धत म्हणजे काय असायची, पहिल्यांदा महाराजांच्या काळात की काय वन वगैरे दिलं जायचे, मोहरा दिल्या जायच्या किंवा सोनं बिनं असं दिलं जायचं, चलन जे असेल ते दिलं जायचं. पण त्याच्याही अगोदर एक म्हणजे त्याच पिरियडमध्ये असं पण होतं की मी शेतकरी आहे, मी तुम्हाला धान्य देणार, आणि समजा तुमचा चपलांचा किंवा शूजचा व्यवसाय आहे तर वर्षभरासाठी लागणारं धान्य मी तुम्हाला देणार, तुम्ही मला त्या काही चपला वगैरे द्यायच्या. किंवा मी अवजारं बनवतोय तर मी अवजारं तुम्हाला देणार आणि तुम्ही जे काय करताय त्याच्या बदल्यात ते मला देणार. म्हणजे पैसे न देता आपण वस्तूंची देवाणघेवाण व्हायची. आणि ही 12 बलुतेदार जी पद्धत होती ही त्यातून तो मोठा विषय आहे, त्या वेगळ्या पद्धतीने तो मांडला जातो. बरोबर. त्यावेळेस आपण एकमेकांशी बांधिलकी राहायचो. म्हणजे आता जो वैद्य आहे, त्यावेळेचा जो वैद्य असेल, म्हणजे आत्ताचे डॉक्टर आहेत, त्यावेळेस जे समजा झाडपाल्याचे औषध वगैरे देणार असतील वैद्य असतील, ते त्यावेळेचे जे डॉक्टर होते ते जो शेतकऱ्याकडनं धान्य घ्यायचं, मी तुला वर्षभरासाठी मदत करेल, बरोबर आहे ना. म्हणजे तो एक प्रकारे त्यांची जी पॉलिसी होती आपण समजून नाही घेतली त्यांना कधी, ती एक प्रकारे एकमेकांबरोबर. आता मला सांगा, ठीक आहे तुम्हाला मेडिकल प्रॉब्लेम आलाय ना, ठीक आहे तुम्ही असं करा की काही तुमच्याकडे 1 रुपया नाहीये, तुम्ही जा बरं कुठे मेडिकलमध्ये सपोर्ट करायला. आज तुम्हाला पैसाच पाहिजे त्यासाठी, पण त्यावेळेस तुम्हाला वस्तूंच्या देवाणघेवाणावरनं किंवा तुमच्या एकमेकांची जी सर्व्हिस आहे जी आपण देवाणघेवाण करायचो त्याच्यावरनं तुम्हाला तुझा पहिला फायदा व्हायचा, नंबर 1. आता हा झाला मी तुम्हाला त्यावेळेसच्या लोकांचा विषय. आता तुम्ही जो महाराजांचा मुद्दा मांडलात की महाराजांच्या काळात, तुमचं मत असं आहे की महाराजांच्या काळामध्ये इन्शुरन्स किंवा ही पॉलिसी नव्हती. त्याच्या वेळेस तुम्ही थोडं जर खोलात घुसलात ना, इन्शुरन्सचा जन्मच तेव्हापासून झाला आहे.
ज्यावेळेस पोर्तुगीजांची वगैरे जहाजं किंवा आपली पण जी काही आरमार समुद्रात जायची आणि ती जहाजं बुडायची, ॲक्च्युली याचा जन्म कुठं झाला, तुम्ही जर इन्शुरन्सचं जर खूप डीपमध्ये शिरलात ना तर तुम्हाला समजेल की एखादं अख्खं जहाज बुडायचं आणि त्या व्यापाऱ्याचं नुकसान व्हायचं आणि मग त्यावेळेस त्याला ते एकट्याचं नुकसान होऊ नये म्हणून सगळ्या व्यापाऱ्यांनी थोडी थोडी मदत म्हणून काढून साठवलेली जी रक्कम असते आणि मग नंतर ज्याचं नुकसान होतं बिचाऱ्याला सगळी द्यायची, म्हणजे इन्शुरन्स आहे. हो, एकदम सरळ आहे, ह्याच्यात काही लॉजिक नाही आहे. फक्त यांनी काय केलं, बाकीचं मग तुम्हाला संकटाचा काळ ह्याच्यात हे केलं आहे. पण आपलं जे संकट येतं आता ह्याच्यात सगळ्यात मेजर सांगतो, महाराजांच्या काळात इन्शुरन्स हा जरी शब्द नसेल, आता मला माहीत नाही, मी फार इतिहासात मोठा अभ्यासक नाही आहे, पण त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तुम्ही बघा अनेक गड किल्ल्यांवर जा, त्या धान्य कोठार आहेत. बरोबर, धान्य कोठार आहेत, तिथे बाजारपेठा पण आहेत. बरोबर, बाजारपेठा आहे तर धान्य कोठार कशाला पाहिजेत. तर त्यावेळेस महाराजांची दूरदृष्टी ही होती की जर समजा ह्या गडावर परकीय आक्रमकांचा जर वेढा पडला तर गडावर असणारी प्रजा, गडावर असणारं सैन्य, त्यांना तो लढा पूर्ण होस तोपर्यंत, युद्ध पूर्ण होस तोपर्यंत जो साठा पुरवला जाईल, तो तेवढा साठा त्या कोठारांमध्ये करून ठेवला जायचा, त्या धान्यांच्या कोठारामध्ये ठेवला जायचा. म्हणजे ही महाराजांची दूरदृष्टी होती. म्हणजे काय की त्यावेळेस माझ्या रयतेला किंवा माझ्या सैन्यांना, माझ्या मावळ्यांना जो काही धान्य लागेल तर तो तिथं साठा केलेला असेल आणि त्याच्या जीवावर माझी रयत जगेल, माझे सैन्य जगेल आणि आलेल्या परकीय आक्रमकांना आम्ही पळवून लावू. बरोबर, हा त्यांच्यासाठी एक प्रकारे इन्शुरन्स होता. त्यांनी काय केलं होतं, बॅकअप प्लॅन. त्यावेळेस बॅकअप प्लॅन त्यांनी तो तयार करून ठेवला होता. मला सांगायचं की इन्शुरन्स हाच एक प्रकार आहे, तुम्ही तुमचा बॅकअप प्लॅन तयार करून ठेवला पाहिजे. बरोबर, एकदम एकदम. म्हणजे मी म्हटलं ना, महाराज समजणं एवढं सोपं नाहीये. नखा एवढे जरी महाराज समजले ना, तुम्हाला तुमच्या पद्धतीने ते रिअलाइज करायचं की कसं असलं पाहिजे. म्हणजे आज एक खूप मराठी व्यावसायिक आहेत तर ते खूप महाराजांना मानतात आणि त्यांचे एक एक स्टेप त्या महाराजांच्या व्यवसायाप्रमाणे चालत असते. महाराजांनी एक किल्ला घेतला म्हणून मग ते असं म्हणतात की यस महाराजांनी एक किल्ला घेतला म्हणून ते काय आत्ता किल्ले घ्यायला जात नाही. त्यावेळेचा काळ वेगळा होता म्हणून ते आत्ता मराठी माणूस वेगवेगळ्या राज्यात आपापले बिझनेस कसे ग्रो करेल ह्या पद्धतीने पाहतो. म्हणजे ते बिझनेसमॅन त्या दृष्टिकोनातून पाहतात. आपण आपल्या ह्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. आपण शिकले पाहिजे महाराज कसे होते ते. बरोबर, म्हणजे ते तेवढं सोपं नाही. म्हणजे महाराजांनी त्यावेळेस सुद्धा ॲज अ बॅकअप प्लॅन तयार करून ठेवले होते. बरोबर, त्यांची सगळं महाराजांची दूरदृष्टी खूप असायची. असं आहे. म्हणजे जसं महाराजांनी त्यांच्या सैन्यांसाठी जो बॅकअप प्लॅन तयार केला होता किंवा फ्युचरचा त्यांनी विचार पहिल्यापासून केला होता, म्हणजे करत होते ते. तर तुम्हाला असं वाटतं का की प्रत्येक माणसानी आपल्या फ्युचरचा विचार करून की उद्या जाऊन जर आपलं काही कमी जास्त झालं तर आपलं सैन्य म्हणजे आपली फॅमिली, बरोबर, आणि सगळं सपोर्टिंग आणि आपणच त्या घरात कमावणाऱ्या व्यक्ती असतो. तर आपल्याला जर उद्या जाऊन काय कमी जास्त झालं तर त्या घराचं कुटुंबाचं काय, ह्याच्यावरती विचार केला पाहिजे ना प्रत्येक माणसाने. असं काय वाटतं तुम्हाला? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो की ज्यावेळेस जे वेल सेटेड लोक आहेत हा थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि जे समजा वेल सेटेड नाही आहेत ते वेगळ्या पद्धतीने विचार करतात. जे वेल सेटेड आहेत ते काय करतात, माझं सेट आहे, सगळं पैसा पाणी, बँक बॅलन्स आहे, मला अजून व्याज येतं आहे, मला सगळं चाललेलं आहे. बरोबर. पण त्याचबरोबर त्यांच्या हे लक्षात येत नाही आहे की आता सेट आहे आणि आता माझं कुठून तरी एका ठिकाणी माझं अर्निंग चालू आहे. पण जो अर्निंग करणार ज्यावेळेस थांबतो त्यावेळेस तुमच्याकडे फक्त इन्व्हेस्टमेंट जी आहे तेवढीच राहते. बरोबर. म्हणजे एक्झाम्पल देऊन सांगेल की जर समजा आता मी घरातला करता पुरुष आहे, माझ्याकडे आता 10 लाख रुपयाचं बँक बॅलन्स आहे आणि त्याचं मी XYZ ठेवलेलं आहे, तिथून मला व्याज येत आहे. बरोबर. आणि मी बाहेरनं पण कमवतोय आणि माझ्या महिन्याचा खर्च 2 लाख रुपये आहे. 2 लाखामधनं मला 50,000 तिथून येत आहेत आणि बाकीचे 1.5 लाख रुपये मी माझं एक्स्ट्रा इन्कम आले देतो. आणि ॲक्च्युली माझं जर खरं घर चालतं तर ह्या 1.5 लाखातून चाललेलं आहे. ते 50,000 तसेच ठेवलेले आहेत मी, त्यातून मला सपोर्ट होत आहे. पण ज्यावेळेस माझं काहीतरी होईल किंवा माझ्याकडनं इन्कम बंद होईल त्यावेळेस फक्त 50 येणार आहेत, जागेवरचे 1.5 कमी होणार आहेत. जागेवर 1.5 लाख रुपये कमी होणार आहेत. पण त्यावेळेस माझ्या फॅमिलीच्या गरजा ह्या मंथली 2 लाखाच्या आहेत ना. पण बरोबर, म्हणजे ते आपल्याला समजलं पाहिजे. माझ्या ज्या गरजा आहेत ना, आमच्या फॅमिलीच्या गरजा 2 लाखाच्या आहेत. म्हणजे मग तुम्हाला काय, एक तर ते आहे ते मोडा आणि तेवढ्या पुरतं भागवा, पण ते लॉंग लाईफ चालणारच नाहीये. बरोबर. म्हणजे हा एक विचार
करणं गरजेचं आहे की जर समजा असं जे हाय क्लास फॅमिली जे मिडल क्लास जे बाबा वेल सेट आहे स्वतःला म्हणतात त्यांनी तो तसा केला पाहिजे. आणि जे समजा ज्यांची परिस्थिती थोड्याशा नाजूक आहेत किंवा काय मिडल क्लास थोडासा खाली, तर त्यांनी असा विचार केला पाहिजे की जी मोठी लोक आहेत ना हे कधी स्वतःचा पैसा लावत नाहीत किंवा स्वतःचा पैसा वापरत नाहीत, ते मार्केटचाच पैसा वापरतात. मग तुम्ही हा विचार करा की तुम्हाला जर समजा मोठं बनायचे, तुम्हाला विचारसुद्धा मोठे ठेवावे लागतील की तुम्ही आत्तापासून दुसऱ्याचा पैशाचा वापर कसा कराल. तुम्ही जो पैसा ठेवला आहे तो तिथं ठेवलेला आहे, तो वाढणार आहे, वाढल्याच्या नंतर तो पैसा दुसऱ्याचा तुमच्याकडे येणार आहे. बरोबर. सरळ, एकदम सरळ, म्हणजे एकदम ओपन भाषेत सांगितलं ना तर समजतं, नाही तर काही उपयोग नाही. तर माझ्याकडे पैसे नाहीत, मी करू शकत नाही, असं होतं. हे पैसे कोणाकडे आहेत? सगळेच म्हणतात पैसे नाहीत, पण पैसा आणण्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला लॉजिक लावावं लागणार आहे, अशा पद्धतीने तुमच्या इन्व्हेस्टमेंट. म्हणून मी इन्शुरन्स एजंट नाही आहे, एकदम ओपन सांगतो, मी इन्शुरन्स एजंट नाही, मी तुमचा फायनान्शियल इन्शुरन्स लीगल ॲडवायझर आहे. आणि असं काय नाही हो, मिडल क्लासची फॅमिली असतात किंवा जे ज्यांच्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम असतात ते थोडा हाच विचार करत नाही आहेत की बाबा पुढे काय. आणि त्यांनी एकदा केलं आणि त्यांना त्याचा उपयोग जर झाला ना की बाबा मग ते परत कधीच मागं बघत नाही. बरोबर. ते ऑटोमॅटिक पुढे ग्रो होत जातात. असे अनेक एक्झाम्पल आहेत. प्रत्येक माणसाच्या जीवनात आहे ना की आपण म्हणजे तुम्ही जसं ट्रेकिंगला जाता तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, बरोबर. तसं इन्शुरन्सच्या बाबतीत पण असे आम्हाला येतात अडचणी. जेव्हा आम्ही कॉलवर जातो कोणत्याही व्यक्तीच्या, तेव्हा ते म्हणतात की नाही ही गरज नाही आमची, ही गरज आहे पहिली. ठीक आहे, आम्ही त्यांच्या गरजेनुसार देतोय, पण प्रोटेक्शन हा भाग आहे ना हा अजून खूप इंडियामध्ये खूप कमी आहे. म्हणजे जर आपण पाहिला भारतामध्ये 24 लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे आणि तेच अमेरिकेत किती आहे हा कोणालाच उत्तर देता येत नाही किंवा खूप कमी लोकांना उत्तर देता येतं. म्हणजे भारतामध्ये 140 कोटी पॉप्युलेशन आहे, त्याच्यासाठी फक्त 24 लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे. आणि अमेरिकेत 40 कोटी पॉप्युलेशन आहे, तर तिकडं 600 लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे. तर तिकडं लोकांचा कल जास्त आहे, तिकडं प्रत्येक माणसाकडे इन्शुरन्स आहे. तसं आपल्या प्रत्येक माणसाकडे इन्शुरन्स नाही. आपण जेव्हा सांगायला जातो ना तेव्हा खूप दृष्टिकोन वेगळा होऊन जातो लोकांचा की नाही हा बाबा हा मला हे विकायला आलाय, तोही विकायला आलाय, पण त्यांना त्याची गरज कळत नाही कधी. तर ती गरज निर्माण करून देतो आपण त्या गोष्टीतून. जसं तुम्ही तुमच्या लोकांना सांगता की नाही बाबा हे आपल्याला सेफ्टीज गेअर हे घेऊन जायलाच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार ना उद्या अडचणीला. बरोबर. तसं इन्शुरन्समध्ये पण तुम्ही जसं सांगितलं आणि आपलं जसं कॉन्व्हर्सेशन चालू आहे, हे गरज आहे लोकांची. तर तुम्ही हे जे आता सोशल मीडियावरती आता तर सीझन चालू आहे खूप मस्त, रेनी सीझन चालू आहे, सोशल मीडियावर चालू आहे, मुलं मुली फिरायला चाललेत, पर्यटक फिरायला चाललेत, पण ती सेफ्टीज घेऊन काय चाललेलं नाही. त्यांना पुढचा काय अडथळा आहे किंवा पुढं काय चॅलेंज फेस करावं लागेल हे काहीच त्यांच्या डोक्यात नाही. ते फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात, ते धबधबा खाली उभा राहा, वरून एखादा दगड पडला तर हे माहितीये का त्यांना. मग तुम्ही ह्या लोकांना काय गाईड करू शकता की काय सेफ्टी घेऊन तुम्ही जायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी ना, ट्रेकिंगला कोणते पण ठिकाणी तुम्ही. आता माझा जो मेन कोर आहे तो आहे ॲडव्हेंचर, लँड ॲक्टिव्हिटी आणि माउंटेनरिंग. बरोबर. त्यातून माझ्या अनेक कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर ॲक्टिव्हिटी चालू असतात, काही शाळांमध्ये पण चालू असतात. ह्यावेळेस मी जसं म्हटलं की मी सगळ्यात पहिलं समोरच्याला सेव्ह करतो असं समोरच्यालाही वाटत असतं, पण सगळ्यात पहिले मी स्वतःला सेव्ह करत असतो इन्शुरन्स काढून. का? कारण की त्यावेळेस सगळे सेफ होतात, पण माझी प्रायोरिटी माझी आहे ना, ती मी ऑर्गनायझर आहे. तर दुसरी प्रायोरिटी बनते कुणाची, तर जो पार्टिसिपेंट आहे त्यालाही तेवढं रिअलाईज झालं पाहिजे. त्यासाठी त्याने 3-4 गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. मी कुठे चाललो आहे त्या एरियाचा मला किती अंदाज आहे. मी दुबईला चाललो आहे, मला दुबईचं काहीच माहीत नाही, उठल्यान सुटल्या बॅगेतून सुटले बोंबलत, शक्य आहे काहीच नाही आहे. पण त्यासाठी मी तिथली थोडी माहिती घेतली पाहिजे. मी ट्रेकला चाललो तर त्या परिसरातला मी थोडीशी माहिती घेतली पाहिजे. तिथं कोण जाऊन आलं त्याला विचारलं पाहिजे, किंवा तिथं ऑर्गनायझर कोण त्याच्याबरोबर गेलं पाहिजे.
स्थानिक लोकल किंवा असं जे आता आम्ही म्हणतो की स्थानिक लोकल तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे किंवा तिथला पोलीस चौकी वगैरे आजूबाजूचे नंबर तुम्ही जवळ घेऊन जा, जेणेकरून इमर्जन्सीच्या काळात तुम्ही लगेच मदत मागू शकता. पण हेच तुम्ही मदत मागवली, जसं तुम्ही ज्यांच्याबरोबर जाताय त्यांना किती ज्ञान हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ज्या ऑर्गनायझर बरोबर चाललाय त्या ऑर्गनायझरला खरंच माहीत आहे का की गिर्यारोहण म्हणजे काय, त्याची सेफ्टी फीचर्स काय आहेत, की त्याची काळजी का घेतली पाहिजे. आता ते जर माहीत नसेल तर तो तुम्हाला प्रॉपर गाईड करू शकत नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी गिर्यारोहक आहे, मी इतिहास अभ्यासक नाही आहे, त्यामुळे मी इतिहास तुम्हाला सांगणार नाही. थोडासा माहिती आहे तेवढा सांगेल, पण मला माझ्या इतिहासाचा पाठोळं नाही करायचं, त्यामुळे मी इतिहास सांगत नाही. मधल्या काळात काय झालं, आता तुम्ही मगाशी जो मुद्दा मांडला की लोक असे भारतात असं 24 कंपन्या आणि असं आहे, मधल्या काळात हेच झालं. भारतामध्ये सगळ्यात मेजर प्रॉब्लेम हा झाला की ज्या पद्धतीने इन्शुरन्स स्प्लिट व्हायला पाहिजे होता किंवा जो मांडायला पाहिजे होता त्या पद्धतीने तो मांडला गेला नाही. उद्या जर काय झालं, समजा मेडिक्लेमचं जर काय झालं तर आपण त्याला सोडून नाही देऊ शकतो, इग्नोर करू शकतो की चल ठीक आहे, तुझं 5 लाखाचं होतं ना आणि तुला 10 लाख रुपये खर्च आला, त्याला टॉपअप मारायला काही ऑप्शन आहे, ते तर नंतरचा गोष्ट आहे. पण आता तू कर ना, पण आता तू 10चा घे म्हणून त्या पाठी. पण आतापासूनच त्या लोकांनी ते ऐकून घेतलं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही मगाशी एक विचारलं की हे कसं काय, म्हणजे जसं आमच्या ह्याच्यामध्ये स्टेप असतात, गिर्यारोहणामध्ये स्टेप असतात. म्हणजे मी म्हटलं की प्रत्येक क्षेत्रात मला गिर्यारोहण शिकवतं की काय करायचं, तू कसं जायचं, कुठं राहायचं, तू जमिनीवर राहिलं पाहिजे, तुला वर जाण्यासाठी काय पॉईंट आहेत. तसं की आता इन्शुरन्स घ्यायचा तर कोणता घ्यायचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. कन्फ्युज येतो लोकांनाच माहिती नाही इन्शुरन्स कोणता घ्यायचा तो. तर त्यासाठी पूर्ण त्याची नीड आपण समजून घेतली पाहिजे. उठसूट त्याला अरे हा मेडिक्लेम आहे, तू असं कर हे कर, नाही उपयोग त्याचा काही. त्यांनी तो समजून घेतला पाहिजे की मला मेडिक्लेमची कोणत्या गरज आहे, माझी लिॲबिलिटी आत्ता काय आहे, मी मॅरिड आहे, अनमॅरिड आहे का, मी बॅचलर आहे काय, त्याच्या हिशोबानुसार काय आहे, मी घरातली करती महिला आहे का करता पुरुष आहे, त्यानुसार मग आपण ते त्याच्या ह्याच्यावर ऑप्शन देऊ शकतो. उगाच काही जे काही कोणीतरी सांगितलंय त्यांनी घेतलंय, तो ऑलिम्पिकला जिंकून आला म्हणून मी ऑलिम्पिकची तयारी करतो असं नाही होत. त्यामुळे त्याचे नीड वेगळ्या असू शकतात, ह्याच्या नीड वेगळ्या, त्याचा इन्कम सोर्स वेगळा, ह्याचा इन्कम सोर्स वेगळा आहे. त्या पद्धतीने आपण पुढे जाणं गरजेचं आहे. टर्म इन्शुरन्स आपलं पहिलं मेडिक्लेम असेल जे हेल्थ इन्शुरन्स आपण त्याला घेतो, त्यानंतर तुमचे ट्रान्सपोर्टेशन असतं, तुम्ही कुठे फिरायला चालला किंवा काय चाललं, त्यानंतर तुमच्या गाडीचा इन्शुरन्स असतो, व्हेकलचा इन्शुरन्स तो तुम्ही करून घेतला पाहिजे. त्याच्या पुढे तुम्हाला जे काही तुमच्या कंपन्या वगैरे असतील तर तो त्याचा इन्शुरन्स आला पाहिजे. इन्शुरन्स म्हणजे काय की तुमच्या असणाऱ्या ॲसेंटला सेफ करणं. तुम्ही जर स्वतः एक ॲसेंट समजताय तर तुम्ही सेफ केलं पाहिजे. बरोबर. तुम्ही जर स्वतः ॲसेंट समजत नाही तर तुम्ही स्वतःला सेफ करू नका, संपला विषय. आम्ही आग्रह नाही, आपण स्वतः एक ॲसेट आहे. हे एकदम सरळ आहे, असं त्यात हे नाही. आणि तोच मुद्दा परत फिरून तिथं येतो की जोपर्यंत स्वतःला रिअलाइज होत नाही तोपर्यंत काही शक्य नाही. जोपर्यंत आपल्या हाताला चटका लागत नाही तोपर्यंत, जोपर्यंत मी माझं गोल ठेवत नाही एव्हरेस्टवर पोहोचायचं तोपर्यंत मी एव्हरेस्टवर जाऊ शकत नाही. त्यासाठी मला पहिलं ठरवावं लागेल, मला इन्शुरन्स काढायचा आहे, मला सेफ करायचं आहे माझ्या फॅमिलीला किंवा मला स्वतःला, मला काढावं लागेल. आता माझ्या गाडीचं एक्झाम्पल, गाडीचा इन्शुरन्स संपला, आजपर्यंत नाही ॲक्सिडेंट झाला, गेलं 60,000 रुपये व्हायला, परत आता 40,000 रुपये मला भरायचे. गाडी आहे पण मी काढला पाहिजे. उद्या माझ्या गाडीत माझे 4 लिटर असतात, मागं मटेरियल असतो, बरोबर, जवळपास 8-10 लाखाचा मटेरियल पाठीमागे गाडीत असतो. उद्या नाही झालं आनंदाची गोष्ट आहे ना, आम्ही सगळे सेफ आहोत. जर झालं तर बरोबर. म्हणजे बरेच लोकांना वाटतं की मेडिक्लेम काढला, अरे पण ते काय युजच होत नाही, तो काय क्लेमच होत नाही, घेतच नाही. सांगितलं मगाशी, आणि 8,000 रुपये वर्षाला 10 वर्षाचे 80,000 रुपये माझे वाया गेले. पुढच्या वर्षात अजून 10,000 रुपये गेले, 90,000 रुपये माझे जरी वाया गेले, पण त्याच्यानंतर मला जे 11व्या वर्षी काय प्रॉब्लेम येणार आहे तर तो 11व्या वर्षी मला जर 5-10 लाख रुपये खर्च आला तर माझे सगळ्याचे तिथून कव्हर होणार आहेत. भरलेत किती? बरोबर, फक्त 1 लाख रुपये. 1 लाख रुपये 10 वर्षात मला भेटतात किती? 5 लाख रुपये भेटतात. दुसरा पण विचार तुम्ही करू शकता. म्हणजे जर समजा माणूस म्हणतो ना की आपली नियत कशी अशी पाहिजे, एकदम सिंपल सांगतो. मगाशी मी तुम्हाला याचं उदाहरण दिलं जहाजेचं. बरोबर, सरळ आहे. तुम्ही असा विचार करायचा की मी 10,000 रुपये वर्षभरासाठी, मला जर काय नाही झालं तर मी समाजाला देतोय. म्हणजे मी 10,000 रुपये जर भरले ना तर इन्शुरन्स कंपनी काय करते की ते 10,000 रुपये दुसऱ्या कुणाला ज्याला गरज असेल त्याला ते पैसे फॉरवर्ड करत असतात. खूप सिंपल सरळ लॉजिक आहे.
मला उपयोगात नाही आले ना, समाजाला आनंद चला माझ्यामुळे ते 10,000 रुपये दुसऱ्या कोणाला तरी गेली पाहिजेत, ही भावना ज्यावेळेस आपल्या मनात येते ना, त्यावेळेस आहे ना, तुम्ही म्हणता ना US UK वगैरे ह्याच्यापेक्षा भारत खूप पुढे निघून जाईल. ही भावना मनात आली पाहिजे की ठीक आहे ना, मला नाही मिळाले, पण अरे असे अनेक आहेत की ज्यांनी कोणी इन्शुरन्स घेतला असेल त्याला माझे 10,000 मिळालेले असतील. आणि जर समजा भविष्यात मला जर काय झालं आणि त्यावेळेस मी जर बरं तर हे सगळ्यांनी जे 10,000 दिलेत ना, ते सगळे मिळून मला एकदम 5-10 लाख रुपये. बरोबर, एकदम सिम्पल आहे, त्यात कॉम्प्लिकेट असं काही जास्त नाहीच आहे. तर सर तरुणांना यातून काय संदेश द्याल तुम्ही? तरुणांना एक 2-3 संदेश देईल. पहिली गोष्ट म्हणजे आयुष्य हे एकदाच येतं, प्रॉब्लेम येणार आहेत, प्रॉब्लेमशी लढायची तयारी ठेवा. तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये अपयश येणार आहे हे डोक्यात ठेवून त्याच्यामध्ये सातत्याने काम करत राहा. बरोबर. हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या शरीरावरही लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही शारीरिक मानसिकदृष्ट्या अत्यंत मजबूत फिट राहणं गरजेचं आहे. तुमच्याकडे पैसा आहे पण तुमच्याकडे तुमचे शरीर चांगलं नाही आहे, तुमच्या पैशाचा काहीच उपयोग नाही आहे. तुमच्याकडे पैसा आहे, तुमचा मेंटली तुम्ही स्टेबल नाही आहात, तुमच्या पैशाचा काहीच उपयोग नाही आहे. त्यामुळे तुमचं मन, मेंदू आणि शरीर हे तुम्हाला मजबूत बनवावं लागेल, स्टेबल ठेवावं लागेल, ॲक्टिव्ह ठेवावं लागेल. ह्यासाठी तुम्हाला रेग्युलर रुटीनमध्ये जगत असताना सातत्य, एक शरीराला एक नियमावली पाहिजे. बरोबर. कुणीही तुम्ही मोठा व्यक्ती घ्या, तो तेव्हाच पुढे गेलेला आहे त्याच्या आयुष्यामध्ये जे नियमावली आहे. जर समजा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नियमावली नसेल तर तुम्ही पुढे जाणार नाही. आणि तरुण आहात तुम्ही, आणि आम्ही तुम्हाला किंवा आपल्याला तरुणांना जे आपले सिनियर लोक आहेत भविष्यातला भारत म्हणून पाहत असतात. आपणच आपला भारत घडवायचा आहे. त्यासाठी आपला भारत रोगी ठेवायचा आहे का निरोगी ठेवायचा आहे हे आपल्यापासून आपण सुरुवात केली पाहिजे. आता सर एव्हरेस्टचं झालं आपलं, बरोबर. आता पुढचं नेक्स्ट टार्गेट तुम्ही काय पकडलेलं आहे? मला चॅलेंज ॲक्सेप्ट करायला पहिली गोष्ट आवडतात. आणि मी नेहमी म्हणतो की मला फिट राहायचं आहे, आणि मेंटली आणि फिजिकली दोन्ही. म्हणजे माझ्या कंपनीच्या व्हिजन मिशन पर्पजमध्येच ते सगळं आहे. आधुनिकतेच्या युगात जगत असताना आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहणं गरजेचं आहे. त्यासाठी ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी, क्रियाकलाप आपण करत राहिलं पाहिजे. जसं की आपल्याला रोज श्वास घ्यावा लागतो, रोज जेवावं लागतं, तसं आपल्याला रोज फिट राहावं लागतं. पण फिट राहण्यासाठी आपण कधीच व्यायाम करत नाही. पण आपण जर एखादं टार्गेट ठेवलं तर आपण सहज व्यायाम करतो, आणि त्या टार्गेटसाठी आपल्याकडनं व्यायाम होत जातात. तर माझ्या आत्ता पुढचे काही टार्गेट ऑलरेडी सेट आहेत. मला माहीत नाही, पण मी अजून ते डिक्लेअर केले नाहीत. मला कुठल्याही क्षेत्रात उतरताना एक गोष्ट करायला आवडते की मी पहिला प्री प्लॅननी उतरतो तिथे, आणि मला तिथून 100% रिझल्ट पाहिजे असतो. म्हणजे आजपर्यंतचं माझं रेकॉर्ड आहे, जिथे जिथे माझ्या टीमनी कुठल्याही सुळक्याला क्लाइंब करायला सुरुवात जर केली तर तो आम्ही गिवअप करून परत नाही आलेलो. हे आजतागायतचं माझं रेकॉर्ड राहिलेलं आहे. त्याचं कारण एकच आहे की मी त्याच्यावर पूर्ण पहिला प्रॉपर स्टडी करतो, प्लॅन करतो, तयार करतो सगळ्यांना, आणि मग उतरतो, आणि त्यातून मला जे मिळतं ते चांगलंच मिळतं. आत्ता माझे पुढचे 2-3 टार्गेट आहेत. माझं ड्रीम टार्गेट असेल ते स्वप्न पूर्ण होईल का नाही माहीत नाही ह्या जन्मात. त्यासाठी खूप मोठा विषय आहे. मला K2 क्लाइंब करायचा आहे, आणि K2 म्हणजे काराकोरम रेंज, तो POKमध्ये येतो पाकिस्तानमध्ये, आणि त्याला इंडियाला अलाउड नाही आहे. बरोबर. तर त्यातून माझं मेजर तेच टार्गेट आहे की मला K2 करायचं आहे. आणि आजही मी K2 करू शकतो नेपाळच्या पासपोर्टवर किंवा आउट ऑफ इंडियाच्या पासपोर्टवर, पण मला इंडियन पासपोर्टवर करायचं आहे. ओके. म्हणजे त्यासाठी मी प्रयत्न करेल. आता माहीत नाही त्यात खरंच की, कारण की ते इंटरनॅशनल इश्यू आहे, आणि थोडेसे इंडिया आणि पाकिस्तानचे असणारे जे संबंध आहेत. फक्त इंडियनला अलाउड नाही, बाकी इतर सर्व देशांना अलाउड आहे. ओके. आणि एव्हरेस्ट नंतर 2 नंबरचा तो माउंटन आहे, आणि अष्टहजारीमध्ये सगळ्यात चॅलेंजिंग माउंटेन, सगळ्यात डेंजर माउंटन आहे. एव्हरेस्टपेक्षा जास्त चॅलेंज आहे तो चढायला. ओके. हाईट जरी कमी असेल तरी त्याचं क्लाइम्बिंग ग्रेड ही खूप हाय आहे. त्यामुळे हे माझं एक आहे. त्यानंतरनं माझं आयर्नमॅनचं टार्गेट आहे, आणि ते हार्डली 1-2 वर्षात कंप्लीट होईल. पण ती मी अजून डिक्लेअर नाही केलं. मी जेव्हा डिक्लेअर करतो त्यावेळेस मी उतरलो की मला रिझल्ट पाहिजे असतो, मी सांगितलं. बरोबर. ते तसं आहे. आणि माझं त्याच्यापेक्षा मोठं टार्गेट आहे की
ज्या मुलांनी मला माझ्या टीमनी मला सपोर्ट केला एव्हरेजच्या काळामध्ये, ज्यावेळेस लहू काहीच नव्हता, आता लहू सगळ्यांना दिसतो. बरोबर. त्याचा आता फेम दिसतो, त्याचं सगळं लाईफस्टाईल दिसते, सगळं दिसतं. पण ज्यावेळेस लहू शून्य होता ना, आणि त्या शून्यातल्या लहूला ज्यांनी सपोर्ट केला ना, त्यांच्यासाठी लहू आजही तयार आहे. आणि त्यावेळेस जी मुलं माझ्याबरोबर होती आणि ती आत्ता माझ्याबरोबर आहेत, त्यांच्यासाठी मला असं काही करायचं आहे की त्यांच्याकडे लोक एक ब्रँड म्हणून पाहतील. आणि त्यासाठी माझी तयारी चालू आहेत नॅशनल इंटरनॅशनल लेवलला. ओके. बघूयात आता काय होतंय पुढे. म्हणजे माझं असं आहे की मुलांना त्यांना तयार करायचं आहे. म्हणजे मी त्यांना पाहतो माझ्या नजरेत की की हा हिरा आहे, आणि तो हिरा आत्ता फक्त घडतोय. बरोबर. असं आहे.